हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर रिव्हिजन थ्रू क्विज बॅच सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण 5 आठवड्यांची ही जी काही बॅच आहे त्याच्यामध्ये दर आठवड्याला एक सब्जेक्ट या पद्धतीने आपण 5 सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तर ते प्रश्नांच्या माध्यमातून रिवाईज करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. सध्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 लेक्चर आपण अपलोड केलेले आहे. ओके, सो त्या प्रश्नांचं जे काही क्विज फॉर्ममध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या क्विज बॅचमध्ये उपलब्ध करून देतो आणि त्या प्रश्नांचं मग सविस्तर विश्लेषण आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण डे 3 तिसऱ्या दिवशी जे काही संसदीय समित्या आणि संघराज्य प्रणाली भारताच्या संदर्भाने आणि जे काही हे प्रश्न आपण किंवा हे जे टॉपिक्स आहेत त्यावर प्रश्न पोस्ट करतो ते एकंदरीतच मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावर अर्थात पूर्व परीक्षेचे जे काही 2018 ते 2023च्या दरम्यान त्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस करून ते प्रश्न आपण एकंदरीतच योग्य पद्धतीने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन व्हावा या पद्धतीने प्रश्न फ्रेम करून त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो पुढे जाऊया. नंतर पहिला या ठिकाणी जो सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, सो खालील योग्य विधाने ओळखा. दिलेला आहे राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये कलम 79 ते 122 मध्ये संसदेची तरतूद आहे का? त्यानंतर आहे राज्यसभेचे आणि लोकसभेचे गठन अनुक्रमे कलम 80 व कलम 81 नुसार केले जाते. त्यानंतर क दिलेला आहे राज्यसभेचे एकूण सदस्य संख्या 245 आहे आणि ड स्टेटमेंट दिलेलं आहे लोकसभेची एकूण सदस्य संख्या 550 आहे. तो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके, आपल्याला योग्य विचारलेलं आहे. आता संसदेची रचना, सो थोडक्यात आपण या ठिकाणी रिवाईज करणार आहोत संसदेच्या रचनेसंदर्भाने. सो राज्यघटनेच्या भाग 5 मधील जे काही कलम 79 ते 122 आहे सो त्यामध्ये संसदेची संघटना रचना एकंदरीतच संसदेचा जो काही कालावधी आहे ज्यामध्ये लोकसभा राज्यसभा त्याचे अधिकारी म्हणजे काय तर जे काही पीठासीन अधिकारी असतात ज्यामध्ये लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, ओके, जे आपले भारताचे जे काही उपराष्ट्रपती असतात ते पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे. ओके, हे लक्षात ठेवा. विशेष अधिकार काय आहेत संसदेचे, संसदेला प्राप्त झालेले अधिकार त्या संदर्भाने इत्थंभूत जे काही उल्लेख आहे ते या कलम 79 ते 122 राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. सो जी काही संसदेची रचना आहे ती 3 घटकांनी मिळून बनलेली आहे. ओके, एक आहे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, दुसरा आहे राज्यसभा ज्याला वरिष्ठ सभागृह म्हटलं गेलेलं आहे आणि तिसरा आहे लोकसभा. ओके, so अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये जी काही संसदेची रचना आहे ती या 3 घटकांपासून बनल्याचे आपल्याला दिसून येतो. वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभा जी काही आहे तर त्याची जी काही सदस्य संख्या आहे ती एकूण सदस्य संख्या जी कॅपॅसिटी आहे ती 250 आहे. ओके, सो 250 निश्चित करण्यात आलेली आहे. त्यापैकी 238 हे जे काही सदस्य आहेत ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात, ज्या ठिकाणी विधानसभा आहे सो विधानसभेतील सदस्यांकडून ते 238 सदस्य हे राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर इतर 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत केली जाते. त्या 12 सदस्यांमध्ये विशेषतः कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवेचे जे काही विशेष ज्ञान किंवा कौशल्य किंवा कुशल असे जे काही तज्ञ व्यक्ती असतात तर त्यांची निवड किंवा त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ओके, एकंदरीतच त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कौशल्यांचा आपल्या सभागृहाला फायदा व्हावा आणि पॉलिसी मेकिंग मध्ये त्यांचं योगदान मिळायला पाहिजे म्हणून त्यांची नियुक्ती एकंदरीत 12 सभासदांची नियुक्ती राज्यसभेमध्ये केली जाते. ओके, त्यानंतर आहे लोकसभा ज्याला कनिष्ठ सभागृह किंवा लोकांचे सभागृह किंवा ज्याला जनप्रतिनिधी सभागृह देखील म्हटलं जातं. त्याची सदस्य संख्या सुरुवातीला 552 अशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेली होती. मात्र एकंदरीतच 2020च्या 104वी घटना दुरुस्तीनुसार म्हणजे 104th अमेंडमेंट ऍक्ट नुसार जे काही अँग्लो इंडियन जातीचे जे काही समुदायाचे जे 2 सदस्य राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केले जात होते लोकसभेमध्ये आणि इकडे विधानसभेमध्ये एक सभासद नियुक्त केले जात होते, ती जी काही तरतूद आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. सो त्यामुळे काय झालं तर जे काही 2 सभासदांची जी तरतूद आहे ती रद्द झाल्या कारणाने सध्या संख्याबळ किती आहे तर एकूण संख्याबळ आहे 550. ओके, सो सध्या लोकसभेची एकूण संख्याबळ आपल्याला किती असल्याचे दिसून येतो तर 550 असल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो 550 पैकी 5 ते 30 सदस्य हे राज्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि जे 20 सदस्य आहेत किंवा 20 सदस्य जे उरलेले आहेत
तर ते केंद्रशासित प्रदेशातून जे काही लोकसभा मतदारसंघातून ते निवडून येतात. अलीकडे मार्च ते जून या दरम्यान 2024 मध्ये जी लोकसभा निवडणूक पार पडली त्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत ते 101% चान्सेस आहेत की त्यावर आयोग प्रश्न विचारेल. ओके, सो त्यामुळे आपल्याला एकंदरीत लोकसभेसंदर्भात जे काही आपल्या कॉन्स्टिट्यूशनल मध्ये जे प्रोव्हिजन आहे ते माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो या ठिकाणी एकंदरीतच रचना देखील त्यांच्या कलमानुसार दिलेली आहे. सो 79 नुसार संसदेची रचना, ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांची मिळून संसदेची रचना तयार झालेली आहे. कलम 80 नुसार राज्य परिषदेची, ज्याला काउन्सिल ऑफ स्टेट म्हटलं गेलेलं आहे, सो काउन्सिल ऑफ स्टेटची रचना ज्याला राज्यसभा म्हटलं जातो. आणि कलम 81 नुसार लोकसभागृहाची रचना केलेली आहे. ओके, ज्याला लोकसभा म्हटलं गेलेलं आहे. ओके, कलम 82 मध्ये प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्समायोजन म्हणजे जे काही प्रत्येक जनगणना झाल्याच्या नंतर जे काही मतदारसंघाची डिलिमिटेशन कशा पद्धतीने होईल ते चौकशी करण्यासंदर्भाने जी काही तरतूद आहे ते 82 मध्ये आहे. 83 मध्ये संसदेच्या सभागृहांच्या एकंदरीत कालावधी दिलेला आहे. 84 मध्ये संसदेच्या सदस्यत्वासाठी एखादी व्यक्ती संसदेची सदस्य कशा पद्धतीने होऊ शकतो त्याची जी काही अर्हता किंवा पात्रता आहे ती कलम 84 मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम 85 मध्ये संसदेचे अधिवेशन असेल, कामकाज असेल किंवा एकंदरीतच संसद बरखास्ती संदर्भात अर्थात लोकसभेच्या विघटना संदर्भाने या ठिकाणी कलम 85 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. आपल्याला योग्य विधान फाइंड आउट करायचं होतं. स्टेटमेंट दिलेलं आहे भाग 5 मध्ये कलम 79 ते 122 मध्ये संसदेची तरतूद आहे का? तर नक्कीच बरोबर आहे, पण आताच बघितलेलं आहे. त्यानंतर आहे राज्यसभेचे आणि लोकसभेचे गठन अनुक्रमे कलम 80 आणि कलम 81 नुसार केले जाते का? राज्यसभा त्यानंतर लोकसभा. ओके, सो राज्यसभा कलम 80 आणि लोकसभेचे 81. सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके, सो कलम 80 नुसार राज्यसभा सभागृहाची रचना, तर कलम 81 नुसार लोकसभा सभागृहाची रचना केली जाते. त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो सॉरी योग्य विधान असणार आहे. त्यानंतर क स्टेटमेंट काय आहे, तर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 245 आहे का? तर आपण आताच बघितलं आपण राज्यसभेचे जे एकूण सदस्य संख्याबळ आहे ती 250 आहे. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके, आणि लोकसभेची एकूण सदस्य संख्या 5 ते 50 आहे का? तो नक्कीच सुरुवातीला ते 552 होते, मात्र 2 अँग्लो इंडियन समाजाचे जे काही रिझर्वेशन लोकसभेमध्ये होते ते रद्द करण्यात आल्याने ही कॅपॅसिटी आहे ती 550 झालेली आहे. त्यामुळे द देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अ, ब आणि ड योग्य पर्याय असणार आहे. तर क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आपल्याला चुकीचे विधानांचा विचार करा असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, विधान काय दिलेलं आहे, तर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असून त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. त्यानंतर आहे लोकसभा हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. क दिलेला आहे राज्यसभा व लोकसभा सदस्यत्वासाठी किमान वयाची पात्रता अनुक्रमे 25 ते 30 आहे. ओके, सो लक्षात ठेवा अनुक्रमे या कीवर्ड वरून आणि इकडे काय दिलेलं आहे त्यापुढे ते आपल्याला व्यवस्थित रीड करणे गरजेचं असतं. ओके, सो चुकीचे विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आताच आपण बघितलं की जी काही संसदेची रचना आहे ती लोकसभा, राज्यसभा या आणि राष्ट्रपती मिळून बनलेली आहे. सो सर्वप्रथम राज्यसभेची जी काही रचना आहे किंवा राज्यसभा कधी स्थापन झालेला आहे, तर 1952 मध्ये जेव्हा पहिले सार्वत्रिक निवडणूक झाली तर त्यावेळेस लोकसभेसोबतच राज्यसभेचे देखील गठन करण्यात आलेलं होतं. ओके, आणि एक कायमस्वरूपी सभागृह आहे. कायमस्वरूपी इन द सेन्स स्थायी सभागृह आहे, म्हणजे ज्या पद्धतीने लोकसभा ही दर 5 वर्षांनी डिझॉल्व्ह होत असते किंवा डिझोल्युशन होत असते, त्या पद्धतीने राज्यसभा डिझॉल्व्ह होत नसतो तर ते कायम असतो. ओके, सो त्यांचे जे काही कामकाज आहे ते कायमस्वरूपी असतात. सो म्हणूनच त्याला स्थायी संस्था देखील म्हटलं जातो आहे. ते विसर्जित होत नाही. ओके, मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जे काही राज्यसभेमध्ये जे सदस्य असतात ते दर 2 वर्षांनी त्यातील 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात. ओके, आणि त्या जागी नवीन 1/3 सदस्य हे निवडले जातात. ओके, सो अशा पद्धतीने दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात, तर त्या जागी नवीन तेवढेच सदस्य त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये निवडले जातात. राज्यघटनेने सदस्यांचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही. ओके, सो स्टेटमेंट लक्षात ठेवा. जर प्रश्न आला की राज्यघटनेने सदस्यांचा कार्यकाळ किंवा राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती निश्चित केलेला आहे, सो अशा पद्धतीची तरतूद राज्यघटनेमध्ये नाही. मात्र ते जे काही कार्यकाळ निश्चितीचा जो अधिकार आहे तो राज्यघटनेने संसदेवर सोपवलेला आहे. ओके, आणि त्यानुसार संसदेने एक कायदा करून ज्याला
लोकप्रतिनिधी कायदा 1951 म्हटलं गेलेला आहे. त्यानुसार राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असेल. अशा पद्धतीने सदस्यांचा कार्यकाळ, राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती आहे तर 6 वर्षाचा असणार आहे. ओके, एकंदरीतच संसदेच्या कायद्याने हे ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ते राज्यघटनेने निश्चित केलेलं नाही. राज्यसभेप्रमाणे लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह दिसून येतो का तर नाही. सार्वत्रिक निवडणुकांनंतर पहिल्या सभेच्या तारखेपासून ओके, जी काही सार्वत्रिक निवडणूक झालेली असेल आणि पहिली जी सभा बैठक जी भरलेली असते ओके, सो त्या तारखेपासून साधारणतः 5 वर्षाच्या कालावधीचा एकंदरीत किंवा 5 वर्षाचा कालावधी त्यांना प्राप्त झालेला असतो. ओके, तो सर्वसाधारण कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तो अलीकडे जे काही लोकसभेमध्ये जे नवनिर्वाचित सदस्य आहेत, ते लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून तर 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असतो आणि त्यानंतर नवीन लोकसभा जी असते ती गठीत होत असते. ओके, एकंदरीत ते निवडणुकीच्या माध्यमातून नवीन जे काही सदस्य असतात लोकसभेचे ते निवडले जातात आणि नवीन लोकसभा अस्तित्वात येत असतो. 5 वर्षांनी साधारणतः कार्यकाळ संपल्यानंतर ती जी काही लोकसभा आहे ती आपोआप डिझॉल्व्ह होत असते किंवा बरखास्त होत असते. ओके, तो सदस्यांचा कार्यकाळ देखील 5 वर्षाचा असतो, हे देखील लक्षात ठेवा. आणि लोकसभेचा कार्यकाळ देखील 5 वर्षाचा असतो. आता या ठिकाणी जर प्रश्न आला की राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो तर ते चुकीचे असणार आहे. राज्यसभा ही कायमस्वरूपी सभागृह आहे, तर राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. ओके, सो अशा पद्धतीने बेसिक डिफरन्स आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पात्रता किंवा अर्हता दिलेली आहे. एखादी व्यक्ती संसदेचा सदस्य म्हणून निवड होण्यासाठी त्याच्या अंगी कुठली पात्रता असायला हवी. ओके, तो पात्रता निश्चित करण्यासाठी राज्यघटनेने किंवा राज्यघटनेत सांगितलेल्या पात्रता कुठल्या आहेत तर सर्वात आधी तो व्यक्ती भारताचा नागरिक असायला हवा. ओके, सो सिटीजन ऑफ इंडिया अशा पद्धतीने पहिला जो काही पात्रता आहे तर त्याने पूर्ण करायला हवी. त्यानंतर आहे त्यासाठी निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर शपथ किंवा प्रतिज्ञा करणे आवश्यक आहे. आता एखादी व्यक्ती संसदेत सदस्य होण्यासाठी जे काही उमेदवारी अर्ज किंवा निवडणुकीत उभा राहण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतो तर जे काही निवडणूक आयोग असतो तर त्याने एखाद्या अधिकाऱ्याला आणि विशेषतः जिल्हा स्तरावर जे काही जिल्हाधिकारी असतात त्याला निवडणूक अधिकारी म्हणून नेमलेलं असतं. ओके, निवडणूक आयोगाने. आणि त्यासमोर जेव्हा एखाद्या मतदारसंघामध्ये त्या जिल्ह्यात येणाऱ्या मतदारसंघामध्ये एखादा उमेदवार लोकसभेच्या उमेदवारासाठी किंवा एकंदरीतच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उभा राहण्यासाठी जेव्हा ते नामांकन दाखल करतो तर त्यावेळेस त्या व्यक्तीसमोर त्याला शपथ घ्यावी लागते. ओके, आता त्या शपथेमध्ये काय असतो तर लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेवर खरी श्रद्धा व निष्ठा बाळगणे अशा पद्धतीची शपथ त्याला घ्यावी लागते. सोबतच भारताचे जे काही सार्वभौमत्व आहे आणि अखंडता आहे ती अबाधित राखेन अशा पद्धतीची शपथ त्या उमेदवाराला सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यासमोर घ्यावी लागते. राज्यसभेच्या बाबतीत जे काही किमान वयाची अट आहे ती 30 वर्षापेक्षा कमी नसावी. ओके, तो थोडक्यात राज्यसभेसाठी किमान वयाची अट आहे 30 वर्षे. ओके, आणि लोकसभेसाठी लक्षात ठेवा, लोकसभेसाठी किमान वयाची अट आहे 25 वर्षे. ओके, त्या ठिकाणी दिलेले आहे 25 वर्षापेक्षा कमी लोकसभेच्या उमेदवाराला किंवा लोकसभेसाठी जे काही उमेदवार उभं राहणार आहे तर त्याचे जे काही वय आहे ते 25 पेक्षा कमी नसावे आणि राज्यसभेमध्ये निवडून जाण्यासाठी एखाद्या सदस्याची किंवा उमेदवाराची वय 30 वर्षापेक्षा कमी नसावे. आणि आणखी राज्यघटनेमध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे की इतर जे काही कायदे आहेत किंवा इतर जे पात्रता संदर्भात अधिकार आहे ते संसदेने वेळोवेळी विहित केल्याप्रमाणे असतील. ओके, तर त्यानुसार संसदेने देखील जनप्रतिनिधी कायदा 1951 किंवा लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार काही पात्रता देखील सांगितलेल्या आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला हे जे काही राज्यघटनेत सांगितलेल्या पात्रता कुठल्या ते महत्वाचं होतं. ओके, सो प्रश्नाकडे येऊयात. आता आपल्याला चुकीचं विधान या ठिकाणी विचारलेलं आहे. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असून त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. ब दिलेला आहे लोकसभा हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. त्यानंतर क दिलेला आहे राज्यसभा व लोकसभा सदस्यत्वासाठी किमान वयाची पात्रता अनुक्रमे 25 आणि व 30 आहे. ओके, आता राज्यसभेसाठी अनुक्रमे जर विचारलं राज्यसभा व लोकसभेसाठी तर या ठिकाणी अनुक्रमे 30 व 25 पाहिजे होता. ओके, तो या इतक्या मायन्यूट फरकने देखील आपल्याला आयोग फसवत असतो. ओके, सो आपण हे वेळोवेळी प्रश्नपत्रिका अनालिसिस करताना बघितलेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न आपण या ठिकाणी टाकलेला आहे. या ठिकाणी क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. सुरुवातीला 30 पाहिजे होतं आणि त्यानंतर 25 पाहिजे होतं. ओके, तो राज्यसभा आणि लोकसभेसाठी अनुक्रमे 30 व 25 हे जी काही वयाची पात्रता आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, नक्कीच बरोबर आहे. लोकसभा हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे, हे देखील बरोबर आहे. सो अ आणि ब बरोबर आहे, मात्र क चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, तशा पद्धतीने या ठिकाणी राज्यसभे संदर्भाने आणि त्यांच्या पात्रते संदर्भाने आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य विधान ओळखा.
दिलेला आहे, एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आल्यास त्याला कोणत्या सभागृहात काम करायचंय त्याची माहिती 14 दिवसाच्या आत द्यावी लागते. त्यानंतर आहे एका सभागृहात विद्यमान सदस्य हा दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास पहिल्या सभागृहाची ती जागा रिक्त होते. ओके, आणि आपल्याला योग्य या ठिकाणी विचारलेला आहे. तो फक्त बरोबर, फक्त ब बरोबर, अ ब दोन्ही बरोबर व अ ब दोन्ही चूक. ओके, आता या ठिकाणी दुहेरी सदस्यत्व संदर्भाने किंवा एखादी व्यक्ती जर दोन सभागृहामध्ये एकाच वेळी जर निवडून आली तर कुठल्या सदस्यत्वाचा ती स्वीकार करेल. सोबतच जे काही एखादी व्यक्ती जर राज्यामध्ये विधानसभेचा सदस्य असेल आणि ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहून त्या निवडणुकीमध्ये तो विजयी झालेला असेल, so अशा वेळेस त्याला लोकसभेचे जे काही जी सदस्यत्व आहे ती टिकवून ठेवण्यासाठी कोणती प्रोव्हिजन किंवा कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते हे या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, so लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. तो कदाचित यावर आयोग यावर्षी प्रश्न विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. ओके, तो दुहेरी सदस्यत्व, एखादी व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाची सदस्य होऊ शकत नाही. ओके, सो एकाच वेळी ती एखादी व्यक्ती असते ती संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सदस्य म्हणून कार्य करू शकत नाही. ओके, आयदर त्या व्यक्तीला लोकसभेचे सभागृह पत्करावं लागेल, सभागृहाचे सदस्यत्व, अथवा राज्यसभेचे सभागृहाचे जे काही सदस्यत्व आहे ते पत्करावं लागेल. ओके, सो त्यापैकी एकाची निवड करावी लागेल. हे जे काही प्रोव्हिजन आहे ते लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये करण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निवडून आल्यास, ओके, आता प्रोव्हिजन मध्ये काय दिलेलं आहे तर एखादी व्यक्ती दोन्ही सभागृहांमध्ये निवडून आल्यास त्या व्यक्तीला कोणत्या सभागृहात काम करायचे आहे याची माहिती 10 दिवसाच्या आत द्यावी लागते. आता प्रश्नामध्ये आपल्याला 14 दिवसाच्या आत अशा पद्धतीने दिलेलं होतं. ऍक्च्युअल मध्ये जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, तर त्या ठिकाणी 10 दिवसाचा पाहिजे होता. ओके, सो एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निवडून येत असेल तर त्या व्यक्तीला कोणत्या सभागृहामध्ये काम करायचं आहे याची माहिती सभागृहाचा जे काही पीठासीन अधिकारी असतात तर त्यांना 10 दिवसाच्या आत द्यावी लागते. आणि समजा तशी सूचना त्या व्यक्तीने दिलेली नसेल तर अशा वेळेस जे काही राज्यसभेची जागा आहे ती रिक्त होत असते. ओके, सो ऑफकोर्स जे काही साधारणतः जे काही लोकसभेमध्ये निवडून आलेले जे उमेदवार असतात ते राज्यसभेचा राजीनामा देतात आणि लोकसभेचे सदस्यत्व पत्करत असतात. सो 10 दिवसाच्या आत त्यांनी अशा पद्धतीची सूचना दिली नाही तर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होत असते. ओके, त्यानंतरचा दुसरा प्रोव्हिजन या ठिकाणी काय दिलेला आहे तर एका सभागृहातील विद्यमान सदस्य हा दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास पहिल्या सभागृहाची त्याची जागा रिक्त होत असते. ओके, थोडक्यात तेच या ठिकाणी दिलेलं आहे की राज्यसभेचा जो काही सदस्य आहे तो जर लोकसभेमध्ये निवडून आलेला असेल सो अशा वेळेस त्याची राज्यसभेची जागा रिक्त होत असते. सो काही वेळेस कसं केलं जातं तर एखादा व्यक्ती लोकसभेमध्ये निवडून आलेला असेल आणि त्याचा कार्यकाळ म्हणजे लोकसभेचा कार्यकाळ संपणार असेल आणि त्यावेळेस जे काही त्या सत्ताधारी पक्ष असेल किंवा त्या पार्टीच्या व्यक्तीला वाटलं की हा व्यक्ती पुढच्या निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता कमी आहे, सो अशा वेळेस काय केलं जातं तर त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली जाते आणि अशा वेळेस तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येत असतो आणि लोकसभेतील त्याचे सभागृह रिक्त होत असतो. ओके, सो अशा पद्धतीने अल्टरनेटिव्हली जे काही मेथड आहे ते आपल्या राज्य घटनेमध्ये किंवा राजकारणामध्ये आपल्याला दिसत असतो. ओके, त्यानंतर तिसरी प्रोव्हिजन काय दिलेलं आहे तर एखादी व्यक्ती सभागृहात 2 जागांवर निवडून आली. ओके, फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता एखादी व्यक्ती 2 जागांवर निवडून आली असेल तर एका जागेसाठी आपला पर्याय सुचवावा लागतो, अन्यथा त्याच्या दोनही जागा रिक्त होतात. ओके, थोडक्यात फॉर एक्झाम्पल आपण बघूयात जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कळेल. आता राहुल गांधी जी आहेत, ओके, काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसचे म्हणजे लोकसभा सदस्य आहेत, तर ते 2 जागेहून जे काही उमेदवारी अर्ज आहे ते दाखल करत असतात. ओके, एक आहे वायनाड, केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली. ओके, सो यावेळेस ते दोन्ही जागांवरून निवडून आलेले होते. सो अशा वेळेस त्यांना काय करावं लागलेलं असतं तर 2 जागांपैकी एकतर त्यांना वायनाड या जागेवरून जे काही सदस्यत्व प्राप्त करायचं आहे किंवा रायबरेलीतून त्यांना लोकसभेमध्ये प्रवेश करायचा आहे. हे अशा पद्धतीने एका जागेची निवड करावी लागतो आणि जर समजा त्यांनी कुठलाही पर्याय दिलेला नसेल तर त्यांचं दोनही जागा रिक्त होऊ शकतात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही जागा रिक्त होऊ शकतात. सो लक्षात ठेवा, घरचा एक्झाम्पल आपण दिलेला आहे. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती एकाच वेळी संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य होऊ शकत नाही. ओके, समजा एखादी व्यक्ती आहे ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सदस्य आहे, आमदार आहे आणि त्या व्यक्तीने लोकसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आणि तो विजयी झाला. सो अशा वेळेस त्याला 14 दिवसाच्या आत विधिमंडळातील जे काही सभापती आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत, पीठासीन अधिकारी, त्यांना आपल्या राज्य विधिमंडळातील जागेचा राजीनामा द्यावा लागतो आणि समजा त्यांनी राज्य विधिमंडळाचा राजीनामा दिला नाही तर अशा वेळेस संसदेतील त्याची जागा रिक्त होत असते. ओके,
विधिमंडळातील त्यांची जागा रिक्त होत नसतो तर संसदेतील त्यांची जागा रिक्त होत असते. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा, विधिमंडळाच्या संदर्भाने 14 दिवसात आणि एकाच दोन्ही सभागृहांमध्ये निवडून आल्यास 10 दिवसाच्या आत सूचना द्यावी लागते. ओके, सो हे व्यवस्थित तुम्ही परत हे रिव्हिजन केल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित कळेल. सभागृहाच्या परवानगीशिवाय 60 दिवसाच्या कालावधीत एखादा सदस्य सतत गैरहजर असेल अशा वेळेस त्याचे जे काही सभासदत्व आहे ते रद्द होऊ शकतो. ओके, रिक्त घोषित केला जाऊ शकतो. यामध्ये 60 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारणतः 4 दिवसापेक्षा जास्त जर काळ सभागृहाचे कामकाज तहकूब असेल तर त्या कालावधीचा विचार केला जात नाही. ओके, सो लक्षात ठेवा, सतत 60 दिवसाच्या आतमध्ये कंटिन्युअसली जेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू असते, ओके, 4 दिवसाच्या कामकाजाचा जो काही तहकूब झालेला जो दिवस आहे तो वगळता, सो अशा वेळेस त्या उमेदवाराचा जो काही किंवा त्या सदस्यत्व पद जाऊ शकतो. ओके, आता आपण प्रश्नाकडे येऊया. पद दिलेला आहे, एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आल्यास त्याला कोणत्या सभागृहात काम करायचे आहे याची माहिती 14 दिवसाच्या आत द्यावी लागते का? ब आहे, एका सभागृहातील विद्यमान सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास पहिल्या सभागृहाची त्याची जागा रिक्त होते. ओके, सो या ठिकाणी आताच आपण बघितलेलं आहे की एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निवडून आल्यास त्या व्यक्तीला किंवा त्या उमेदवाराला ही माहिती जी आहे ती 10 दिवसाच्या आत सभागृहाच्या सभापटलावर द्यावी लागते. या ठिकाणी 14 दिवस दिलेला आहे, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आणि ब दिलेला आहे, एका सभागृहाचे विद्यमान सदस्य, ओके, या ठिकाणी दिलेलं आहे, एका सभागृहातील विद्यमान सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास पहिल्या सभागृहाची त्याची जागा रिक्त होते का? सो ब या ठिकाणी योग्य असणार आहे. सो आपल्याला योग्य विचारलेलं होतं, सो पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त ब बरोबर आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, सभागृहातील जे काही लोकसभा आहे, ओके, कनिष्ठ सभागृह किंवा ज्याला आपण जनप्रतिनिधी सभागृह म्हणत असतो, तर त्यातील जे काही सभापती आहेत त्या सभापतींच्या अधिकाराविषयी या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय विचारलेला आहे, तर लोकसभापतीचे हे अधिकार आहेत. आता खाली विधानांच्या स्वरूपात ते अधिकार दिलेले आहेत. ओके, सो कुठले अधिकार आहेत? सो लक्षात ठेवा, या ठिकाणी अ दिलेला आहे, सभागृहाचे कामकाज चालवणे. त्यानंतर ब आहे, सभागृह बरखास्त करणे. गणसंख्येअभावी सभागृहाची बैठक तहकूब करणे. त्यानंतर क दिलेला आहे, विधेयकाचा पहिल्या स्तरावर अर्थात पहिल्या फेरीमध्ये मतदानाचा अधिकार त्यांना नसतो. ड दिलेला आहे, संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. आणि ई दिलेला आहे, अर्थविधेयका संदर्भात त्यांना विशेष अधिकार असतो. ओके, सो कुठला त्यांचा अधिकार व कार्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. सो लोकसभेच्या जे काही अध्यक्ष असतात किंवा सभापती असतात तर त्यांचे जे काही अधिकार व कर्तव्य आहेत ती 3 स्त्रोतांमधून आपल्याला दिसून येतात. 3 स्त्रोत कोणते आहेत किंवा 3 सोर्सेस? तर पहिली आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांच्या अधिकार संदर्भात काही प्रोव्हिजन केलेलं आहे. दुसरं आहे, लोकसभेची कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियमन. ओके, त्या संदर्भात त्या जे काही नियमामध्ये देखील सभापतींचे कार्य व अधिकार काय असेल ते तरतूद करण्यात आलेले आहे. त्यानंतर इतर जे काही नियमांमध्ये अलिखित आहेत किंवा नियमांमध्ये उल्लेख केलेले नाही किंवा अनिर्दिष्ट आहेत तर त्या प्रकारचे देखील अधिकार त्यांना प्राप्त होत असतात, ज्याला संसदीय प्रणालीतून विकसित झालेले अधिकार म्हटल्या गेलेले आहे. ओके, आता सभापतीचे अधिकार व कार्य या ठिकाणी दिलेलं आहे. सभापतीचे सर्वात महत्वाचे अधिकार किंवा प्राथमिक जबाबदारी किंवा ते अंतिम अधिकार काय असतो? तर लक्षात ठेवा, कामकाजाचे जे काही सभागृहाचे कामकाज आहे ते चालवण्याचे आणि कामकाजामध्ये नियमन व्हेरीफाय करण्याचे, ओके, कामकाजाचे नियमन करण्याची जी काही जबाबदारी असते ती त्यांची प्राथमिक जबाबदारी असते. ओके, आणि सोबतच सभागृहात कायदा व सुव्यवस्था तसेच शिष्टाचार राखणे हे सभागृहाच्या सभापतीची प्राथमिक आणि अंतिम जबाबदारी असते. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे, गणपूर्ती अभावी ते सभागृह तहकूब करू शकतात, बैठक निलंबित करू शकतात. ओके, आता आपल्या प्रश्नात दिलेलं होतं जे दुसरं ब स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे, सभागृह बरखास्त करणे, गणसंख्या अभावी सभागृह बैठक आहे जी आहे ती तहकूब करणे. ओके, तो सभागृहाची बैठक तहकूब करू शकतात, मात्र लोकसभा गृह बरखास्त करू शकत नाही. बरखास्त याचा अर्थ होतो डिझोल्युशन किंवा लोकसभा खंडित करणे किंवा संपवणे. सो बरखास्तीचा जो काही निर्णय आहे तो राष्ट्रपतींच्या अधिकाराखाली येतो. ओके, सो सभागृह बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. ओके, समजा एखाद्या लोकसभेचा कार्यकाळ संपुष्टात आल्याच्या नंतर सभागृह बरखास्त करावे किंवा लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार किंवा करायचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो, तर ते लोकसभा सभापतींचा नसतो. या ठिकाणी सभागृहाची बैठक ते तहकूब करू शकतात किंवा ती बैठक निलंबित करू शकतात, मात्र बरखास्त करू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. ओके, सो प्रश्न वाचताना घाईघाईमध्ये आपण ते बरखास्त आणि जे काही तहकूब आहे हे एकच आपण जे अर्थ आहे त्याचा कन्सिडर करत असतो आणि त्यावेळेस आपला प्रश्न जो आहे तो चुकण्याची शक्यता असते. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा. आता पहिल्या फेरीमध्ये ते जे काही सभापती असतात लोकसभेचे ते मतदान करत नाही,
मात्र एखाद्या विधेयकाच्या संदर्भाने विरोधात व त्यांच्या बाजूने किंवा विधेयकाच्या बाजूने जर समान मते पडले असतील तर अशा वेळेस त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो किंवा ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. आणि त्यांनी त्यावेळेस समान मते पडल्याच्या नंतर त्यांचा जो काही मत ज्या बाजूला पडेल त्या बाजूचा विजय होतो आणि म्हणूनच त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार दिले गेला आहे. अशा पद्धतीने ज्याला इंग्लिशमध्ये कास्टिंग वोट देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या काही संयुक्त बैठक भरलेली असते. एखाद्या विधेयकासंदर्भात डेडलॉक निर्माण झालेला असेल, ओके, वाद निर्माण झालेला असेल, सो अशा वेळेस संयुक्त बैठक जेव्हा गठीत करण्यात येत असतो, ओके, विशेषतः सामान्य विधेयकाच्या बाबतीत. आता ते देखील आपण बघणार आहोत की संयुक्त बैठकीची जी तरतूद आहे ती आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 मध्ये, ओके, सो या ठिकाणीच आपण बघून घेऊ. राज्यघटनेच्या कलम 108 मध्ये नोट डाऊन करून ठेवा. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये या कलमांतर्गत संयुक्त बैठकीची तरतूद घेण्यात आलेली आहे. संयुक्त बैठक विशेषतः सामान्य विधेयकाच्या संदर्भात, ओके, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेला सारख्या प्रमाणामध्ये अधिकार प्राप्त होत असतो. सो अशा विधेयका संदर्भात ही संयुक्त बैठक घेतली जाते. विशेषतः त्या एखाद्या विधेयकावर दोन्ही सभागृहामध्ये वाद निर्माण झालेला असेल तर त्यापासून त्या जे काही विधेयक सोडवण्यासाठी किंवा विधेयकाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रपती संयुक्त बैठक आयोजित करत असतो, ओके, आणि त्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे लोकसभेचे सभापती भूषवत असतात. जर लोकसभेचे सभापती अनुपस्थित असतील किंवा उपस्थित नसतील तर अशा वेळेस लोकसभेचे उपसभापती त्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवित असतात. ते देखील उपस्थित नसतील तर राज्यसभेचे उपसभापती सदस्य स्थान भूषवत असतात. ओके, सो लक्षात ठेवा, राज्यसभेचे सभापती या जे काही संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत नसून राज्यसभेचे उपसभापती जेव्हा लोकसभेचे दोन्ही जे काही पीठासीन अधिकारी आहेत, सभापती आणि उपसभापती गैरहजर असतील तेव्हा राज्यसभेचे उपसभापती त्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत असतात. ओके, मात्र राज्यसभेचे सभापती भूषवत नसतात किंवा अध्यक्ष भूषवत नसतात. कारण काय, तर राज्यसभेचे जे काही सभापती किंवा अध्यक्ष असतात ते उपराष्ट्रपती असतात, तर ते संसदेचे सदस्य नसतात. आणि उपराष्ट्रपती हे जे काही पद आहे ते एक्स ऑफिशियो चेअरमॅन किंवा एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ राज्यसभा म्हणून पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांना कन्सिडर केला जातो आहे. ओके, सभागृहाच्या नेत्यांच्या विनंतीवरून सभागृहाची जी काही बैठक आहे ती गुप्त पद्धतीने देखील आयोजित करण्याचे कार्य लोकसभा सभापतींना असतो. हे देखील त्यांचे कार्य आहे. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार आणि त्या प्रश्नावर जे काही त्यांचा निर्णय जे असतो ते अंतिम असतो आणि म्हणूनच त्यांना अर्थविधेयका संदर्भाने विशेष अधिकार प्राप्त होत असतो. ओके, त्यानंतर 10व्या अनुसूची संदर्भाने जे काही पक्षांतराच्या कारणास्तव एखाद्या सदस्याने एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये बेकायदेशीररित्या पक्ष बदललेला असेल, सो अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय देण्याचे अधिकार जो आहे तो लोकसभा सभापती घेत असतात. भारतीय संसद जगातील विविध संसदेचे जे काही परिषदा भरलेले असतील, सो अशा वेळेस भारतीय संसदेचे जे काही प्रतिनिधी म्हणून ते एकंदरीतच आपल्या देशातून पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होत असते. ओके, आणि त्या पद्धतीने संसदेच्या आंतरराष्ट्रीय संसदेच्या जे काही सभा भरलेले असतात तर ते भारताचे प्रतिनिधित्व करत असतात. ओके, सो अशा पद्धतीने सभापतीचे अधिकार व कार्य या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं सभागृहाचे कामकाज चालवणे, बरोबर आहे. सभागृह बरखास्त करणे का, तर नाही, बरखास्त करणे नव्हे तर तहकूब. ओके, गणसंख्या जर पूर्ण नसेल किंवा जी काही सदस्य संख्या आहे बैठक घेण्यासाठी, थोडक्यात गणसंख्या किती पाहिजे तर 1 ओके, सो 5 ते 50 पैकी लोकसभेचा जो काही एकूण सदस्य संख्या 5 ते 50 आहे, सो 5 ते 50 पैकी 55 किमान 55 सदस्य जर उपस्थित असतील, ओके, 55 सदस्य जर उपस्थित असतील तर जे काही सभापती आहे ते ती बैठक किंवा जे काही अधिवेशन आहे ते कॅरी फॉरवर्ड करू शकतात, अर्थात सुरू ठेवू शकतात. जर 55 पेक्षा कमी किंवा 55 पेक्षा एक जरी सदस्य कमी असला तर सभागृह तहकूब करू शकतात. ओके, ती बैठक रद्द करू शकतात. मात्र बरखास्तीचा जो निर्णय आहे तो एकंदरीत राष्ट्रपतींवर असतो किंवा राष्ट्रपतींकडे असतो. त्यामुळे ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. विधेयकाच्या पहिल्या स्तरावर अर्थात पहिल्या फेरीत त्यांना मतदानाचा अधिकार नसतो का, तर नसतो, बरोबर आहे. तर समान मते जेव्हा पडलेली असतात सो दुसऱ्या फेरीमध्ये जेव्हा टाय झालेला असतो तर अशा वेळेस त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, त्यानंतर संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान ते भूषवत असतात, बरोबर आहे. आणि अर्थविधेयक या संदर्भाने त्यांना विशेष अधिकार प्राप्त होत असतो, सो ही देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो ब वगळता जे काही इतर पर्याय आहेत ते बरोबर असणार आहे. सो त्यामध्ये त्यानंतर आहे क, त्यानंतर ड आणि ई. ओके, सो क, ड आणि ई असणारा पर्याय कुठल्या पर्याय दिसून येतो तर पर्याय क्रमांक 4. ओके, क आणि ड व ई. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं
योग्य पर्याय असणार आहे. सो पुढे जाऊयात. त्यानंतर आहे लोकसभा अध्यक्षांचे पॅनल. आता लोकसभा अध्यक्षांचे पॅनल म्हणजे काय, तर समजा लोकसभेचे अध्यक्ष हे उपस्थित नसतील काही कारणास्तव किंवा त्यांच्या प्रकृती बरोबर नसेल आणि ते सभागृहात उपस्थित राहू शकत नसतील किंवा गैरहजर असतील, तर त्यावेळेस लोकसभेचे जे काही लोकसभेच्या सभागृहाचे जे उपसभापती असतात, तर ते उपसभापती या लोकसभेचे सभापती म्हणून कार्य करत असतात आणि एकंदरीत जो कामकाज आहे तो कामकाज चालवत असतात. समजा लोकसभेच्या उपसभापती आणि ते देखील उपस्थित नसतील. ओके, सो लोकसभेचे सभापती आणि लोकसभेचे उपसभापती हे दोन्ही जर उपस्थित नसतील किंवा गैरहजर असतील, अशा वेळेस काय केले जातं, तर त्या लोकसभेमध्ये एक पॅनल नियुक्त केले जातो. पॅनल म्हणजे काय, तर त्या लोकसभेमध्ये 10 लोकांची कमाल म्हणजे जास्तीत जास्त 10 लोकांची पॅनल असते आणि त्या पॅनल मधील एक सदस्य दोन्ही जेव्हा हे पीठासीन अधिकारी सभापती आणि उपसभापती गैरहजर असल्यावर जे काही पॅनल मधील जे मेंबर असतात ते लोकसभेचे सभागृहाचे सभापती म्हणून त्यावेळेस कार्य करत असतात. ओके, सो त्यालाच या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांची पॅनल म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्या प्रकर्षाने लक्षात ठेवायला हवी. ती गोष्ट काय आहे, तर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती गैरहजर असतानाच त्या पॅनलच्या सदस्यांना अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार प्राप्त होतो. अदरवाईज जर ते लोकसभा किंवा लोकसभा सभापती आणि उपसभापती हे जर पद रिक्त असेल, तर लवकरात लवकर ते पद भरण्यात येतो. तर त्यावेळेस पद रिक्त असताना किंवा व्हॅकंट असताना जे काही पॅनलचे मेंबर असतात त्यांना सभापती पद भूषवता येत नाही. ओके, लक्षात ठेवा. आणि अशा वेळेस जेव्हा सभापती किंवा उपसभापती पद रिक्त असेल, सो त्यावेळेस काय करतात, तर राष्ट्रपती एखाद्या सदस्याची नियुक्ती त्या ठिकाणी लोकसभेचे सभापती किंवा उपसभापती म्हणून तात्पुरत्या कालावधीसाठी करत असतो. ओके, त्या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की लोकसभेच्या सभेच्या अध्यक्षाचे पॅनलमध्ये काय असतो. ओके, सो लोकसभेच्या नियमानुसार लोकसभेच्या नियमानुसार जे काही लोकसभा सभापती असतात ते सदस्यांमधून जे काही लोकसभेतील सदस्य असतात, सो त्या सदस्यांमधून जास्तीत जास्त 10 अध्यक्षांचे पॅनल. ओके, सो जेव्हा लोकसभेचे सभापती आणि उपसभापती गैरहजर असतील, तर त्यापैकी 10 पैकी कुठला जर एखादा सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असेल, तर ते या सभागृहाचे सभापती म्हणून कार्य करतील. अशा पद्धतीची तरतूद लक्षात घेऊन या ठिकाणी सभापतीद्वारे 10 अध्यक्षांचे पॅनल नियुक्त करत असतात. यापैकी कोणीही सभापती किंवा उपसभापती अनुपस्थित असतील, तर त्यावेळेस ते सभागृहाचे अध्यक्ष भूषवत असतात. आधीच सांगितल्याप्रमाणे अध्यक्षपद भूषवताना त्यांना सभापती इतकेच अधिकार प्राप्त होत असतात. ओके, आपण प्रश्न वाचलेला नाही. ओके, सो आपण प्रश्न वाचूयात, त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन बघू. सो व्यवस्थित आपल्याला ते रिवाइज होईल. ओके, दिलेला आहे लोकसभेच्या अध्यक्षाचे पॅनलमध्ये कमाल 10 अध्यक्षांच्या पॅनलची नियुक्ती सभापती करतात काय. ब आहे अध्यक्षपद भूषविताना जे काही सभापती ज्या अध्यक्षांची पॅनलमध्ये किंवा ज्या मेंबरची पॅनलमध्ये नियुक्ती करतात, तर त्या पॅनलच्या मेंबर्सना जेव्हा अध्यक्षपद भूषवतात, तर त्यावेळेस सभापती इतकेच अधिकार प्राप्त होतात काय. आणि क दिलेलं आहे सभापती व उपसभापती पदरिक्त असताना ते सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवितात. ओके, अशा पद्धतीने पदरिक्त असताना भूषवतात का. सभापती इतकेच त्यांना अध्यक्षांच्या पॅनलमध्ये असणाऱ्या मेंबर्सना अधिकार प्राप्त होतात का. आणि कमाल 10 अध्यक्षांची निवड करतात का. एवढंच कीवर्ड या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ओके, सो आपण बघितलेलं आहे जास्तीत जास्त 10 अध्यक्षांचे पॅनल नियुक्त करत असतात, सभापती करत असतात. ओके, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. त्यानंतर अध्यक्षपद भूषविताना त्यांना सभापती इतकेच अधिकार प्राप्त होतात का, तर हे देखील बरोबर आहे. ओके, सो ब देखील बरोबर आहे. मात्र क जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघितलेलं आहे की येथे लक्षात घेतले पाहिजे. काय लक्षात घेतले पाहिजे, तर सभापती किंवा उपसभापती पद रिक्त असताना अध्यक्षांच्या पॅनलचा सदस्य सभागृहाचे अध्यक्षपद भूषवू शकत नाही, तर ते गैरहजर असतानाच ते भूषवू शकतात. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे पद रिक्त असताना, सो या ठिकाणी ते गैरहजर पाहिजे होतं, त्यामुळे क स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. सो क स्टेटमेंट चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे योग्य. सो अ आणि ब योग्य, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब योग्य. अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आणि समजा जर ते पद रिक्त असेल, ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे जर सभापती उपसभापती हे पद रिक्त असेल, अशा वेळेस अध्यक्षांची कर्तव्य पार पाडण्यासाठी राष्ट्रपती त्यासाठी नियुक्त करू शकतात. ओके, ते आधी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपतींद्वारे एखाद्या सदस्याची किंवा व्यक्तीची त्या ठिकाणी सभापती किंवा उपसभापती म्हणून नियुक्त केली जाते आणि लवकरात लवकर जे काही रिक्त पद आहे ते भरले जातं. आता विरोधी पक्षनेते संदर्भाने एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी सध्या चर्चेत आहे. त्यामुळे पहिल्यांदा 1969 मध्ये अधिकृतपणे ऑफिशियली विरोधी पक्ष नेत्याला मान्यता मिळालेली आहे. ओके, जो काही लीडर ऑफ ऑपोजिशन आहे हा जो काही दर्जा आहे तो सर्वप्रथम वैधानिक पद्धतीने किंवा अधिकृतरित्या ऑफिशियली 1969 मध्ये
त्या अधिकार किंवा त्या पदाला मान्यता मिळालेली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला 1977 मध्ये वैधानिक अधिकार किंवा वैधानिक मान्यता मिळालेली आहे. सर्वात आधी कधी रिकॉग्नाइज केले गेलेले आहे तर 1969 मध्ये. मात्र त्यांना जे काही स्टॅट्युटरी लेवलचा काही किंवा स्टॅट्युटरी दर्जा आहे, वैधानिक दर्जा 1977 मध्ये प्राप्त झालेला आहे. ओके. कॅबिनेट मंत्र्यांनी इतके त्यांना वेतन, भत्ते व इतर सोयीसुविधा प्राप्त होत असतात. ओके. अलीकडे जे काही पक्षाचं जे काही बलाबल आहे आपल्या लोकसभेमध्ये, त्यामध्ये जे काही विरोधी पक्ष आहे त्यांचा जो काही सदस्यांचा जो काही कोटा आहे तो सध्या वाढलेला आहे. त्यामुळे त्यांना पूर्णतः एखादा विरोधी पक्ष नेता निवडण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. एखाद्या पक्षाला लोकसभेमध्ये जर विरोधी पक्ष नेते निवडायचे असेल तर त्या सभागृहाच्या किंवा त्या पक्षाच्या किती सदस्य त्या ठिकाणी निवडून यायला पाहिजे, किंवा त्यांची जी सदस्यांची संख्या आहे ती किती असायला पाहिजे. लोकसभेचे एकूण किती सदस्य असतील तर त्यावेळेस त्या पक्षातील एखाद्या सदस्याची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड होत असतो. हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा बरखास्त झाल्याने जे काही विधेयक रद्द होतात त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. समजा लोकसभा बरखास्त झाली तर त्यावेळेस जे काही लोकसभेत किंवा एकंदरीत प्रलंबित विधेयकांचा काय होतो, अशा एकंदरीत प्रश्न आहे. दिलेला आहे, लोकसभेत प्रलंबित असलेले जे काही विधेयक आहे ते थोडक्यात काय तर या ठिकाणी विधेयक रद्द होण्याची बरखास्त झाल्याने काय परिणाम होतात किंवा कशा पद्धतीने ते विधेयक रद्द होतात. ओके. सो लोकसभा बरखास्त झाल्याने हे विधेयक रद्द होतात. कोणते विधेयक रद्द होतात तर दिलेलं आहे, लोकसभेत प्रलंबित असलेले विधेयक रद्द होतात का. ब आहे, लोकसभेने पारित केलेले पण राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक रद्द होतात. क आहे, राज्यसभेत प्रलंबित असलेले पण लोकसभेत पारित न झालेले. ओके. पारित न झालेले अर्थात लोकसभेमध्ये पास न झालेले विधेयक. आणि ड आहे, राष्ट्रपतींच्या संमतीसाठी प्रलंबित असलेले विधेयक रद्द होतात. सो कुठले विधेयक रद्द होतात. ओके. सो याची सिच्युएशन दिलेली आहे. वरील सर्व अ आणि ब, अ ब क फक्त. ओके. आता एखादे विधेयक जे आहे ते लोकसभा बरखास्त झाल्याने रद्द होण्याची जी स्थिती आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. ओके. सो समजा लोकसभेमध्ये एखादे विधेयक प्रलंबित आहे, सो लोकसभा बरखास्त झाली तर अशा वेळेस ते विधेयक रद्द होत असतो. ओके. मग ते लोकसभेमध्ये उगम पावलेले विधेयक असो किंवा राज्यसभेने ते विधेयक लोकसभेकडे मंजुरीसाठी पाठवलेले असेल. लोकसभेमध्ये एखादे विधेयक प्रलंबित आहे आणि लोकसभा बरखास्त झाली, काही कारणास्तव बरखास्त होऊ शकतं. आयदर त्यांचा कार्यकालाचा टर्म जे आहे ती संपलेला असेल किंवा जे सर्वसाधारण कार्यकाळ प्राप्त झालेला 5 वर्षाचा तो पूर्ण झालेला असेल, किंवा एखादा अविश्वास प्रस्ताव त्यांच्यावर पारित करून किंवा अविश्वासाच्या प्रस्तावावरून ते सरकारने राजीनामा दिलेला असेल. तर अशा वेळेस त्या ठिकाणी योग्य तो सरकार स्थापन करण्यासाठी जो बहुमत आहे तो प्राप्त नसेल, सो अशा वेळेस राष्ट्रपतींच्या संमतीने किंवा राष्ट्रपतींच्या मान्यतेनुसार त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची जी काही सूचना आहे ती जाहीर झालेली असेल. सो अशा वेळेस जे काही विधेयक आहे त्या ठिकाणी सभागृहामध्ये असणारे विधेयक आहे ते रद्द होत असतात. ओके. सो लोकसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक रद्द होत असतात. दुसरी कंडिशन काय आहे तर लोकसभेने मंजूर केलेले विधेयक. ओके. एखादी विधेयक लोकसभेने मंजूर केलेलं आहे परंतु राज्यसभेत प्रलंबित आहे, सो अशा वेळेस जर लोकसभा संपुष्टात आली तर ते विधेयक देखील संपुष्टात येत असतो. ओके. सो लक्षात ठेवा, लोकसभेने मंजूर केले मात्र राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे, सो अशा वेळेस जर लोकसभा बरखास्त झाली तर अशा वेळेस ते विधेयक देखील संपुष्टात येत असतो. मतभेदामुळे दोन्ही सभागृहातील जे काही मतभेद झालेले आहे आणि यावेळेस संमत न झालेले विधेयक लोकसभा बरखास्त करण्यापूर्वी समजा संयुक्त बैठक घेण्याची अधिसूचना राष्ट्रपतींनी जाहीर केलेली आहे. यापूर्वी आपण बघितलेलं आहे, संयुक्त बैठक राष्ट्रपती अधिसूचित करत असतात. सो लोकसभा बरखास्त होण्यापूर्वी जर संयुक्त बैठक घेण्याची तरतूद किंवा सूचना राष्ट्रपतींनी जाहीर केलेली असेल तर अशा वेळेस ते विधेयक संपुष्टात येत नाही. ओके. संपुष्टात येत नाही. संयुक्त बैठकीच्या वेळेस ते विधेयक संपुष्टात येत नाही. राज्यसभेत प्रलंबित असलेले परंतु लोकसभेत मंजूर न केलेले जे काही विधेयक आहेत ते संपुष्टात येत नाही, कारण राज्यसभा ही कायमस्वरूपी सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ते प्रलंबित असलेले विधेयक रद्द होत नाही आणि अद्याप ते लोकसभेने मंजूर केलेलं नसतं. ओके. सो लोकसभेकडे पारित होण्यासाठी ते गेलेलं नसतं, त्यामुळे ते जे काही विधेयक आहेत ते रद्द होत नाही. दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले परंतु राष्ट्रपतींच्या संमतीसाठी प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा बरखास्त झाले तरी त्या ठिकाणी ते विधेयक रद्द होत नाही. ओके. कारण ते लोकसभा आणि राज्यसभा कडून मंजूर होऊन राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी गेलेलं आहे. ओके. अशा वेळेस जर लोकसभा बरखास्त झाली तर ते त्या विधेयकावर कुठलाही निगेटिव्ह परिणाम होत नाही. दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले परंतु राष्ट्रपतींच्या सभागृहाच्या पुनर्विचारासाठी जर परत पाठवलेले असेल. ओके. थोडक्यात काय तर दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले आहे
आणि राष्ट्रपतींकडे सादर केलेले होते. मात्र राष्ट्रपतींनी त्यावर परत पुनर्विचार करण्यासाठी सभागृहांकडे परत पाठवलेलं आहे. आणि अशा वेळेस जर लोकसभा बरखास्त झालेली असेल तर त्यावेळेस देखील ते विधेयक आहे ते संपुष्टात येत नाही किंवा रद्द होत नाही. ओके, आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की लोकसभेचे जे काही बरखास्त झाल्याने या प्रकारचे विधेयक किंवा या कंडिशनमध्ये हे विधेयक रद्द होतात. तर पहिलं आहे लोकसभेचे प्रलंबित किंवा लोकसभेत प्रलंबित असलेले विधेयक रद्द होतात का? तर नक्कीच लोकसभेत प्रलंबित असलेले जे विधेयक आहे ते लोकसभा बरखास्त झाल्याने रद्द होतात. आयदर ते उगम त्या विधेयकाच्या लोकसभेमध्ये झालेलं असो किंवा राज्यसभेने त्या ठिकाणी पाठवलेलं असो. ओके, ब आहे लोकसभेने पारित केलेले पण राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक रद्द होतात का? तर हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके, लोकसभेने पारित केलेलं आहे मात्र राज्यसभेमध्ये जे काही विधेयक आहे ते प्रलंबित आहे. अशा वेळी ते संपुष्टात येतात. त्यामुळे अ आणि ब बरोबर आहे. क आहे राज्यसभेत प्रलंबित असलेले पण लोकसभेने अद्याप पारित न केलेले विधेयक रद्द होतात का? तर नाही होत. ओके, त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके, लोकसभेने मंजूर न केलेले पण राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक संपुष्टात येत नाही. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर आहे राष्ट्रपतीच्या संमतीसाठी प्रलंबित असलेले विधेयक रद्द होतात का? तर हे देखील नाही होत. त्यामुळे फक्त अ आणि ब हे जे काही विधेयक आहे ते लोकसभेत रद्द झाल्याने किंवा लोकसभा बरखास्त झाल्याने रद्द होत असतात. सो क आणि ड या ठिकाणी जे कंडिशन दिलेलं आहे ते या बरखास्त झालेल्या विधेयकाला रद्द होण्यासाठी ते कंडिशन फुलफिल होत नाही. त्यामुळे फक्त अ आणि ब या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शून्य प्रहरासंदर्भाने किंवा ज्याला 0 आवर्स किंवा शून्यकाल देखील म्हटला जातो त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ दिलेला आहे योग्य विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अ स्टेटमेंट काय आहे तर भारतीय संसदीय प्रणालीचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ब आहे 1962 पासून ही प्रणाली अस्तित्वात आली. क दिलेला आहे शून्य प्रहराचा उल्लेख संसदेच्या कार्यपद्धतीच्या नियमावलीत नाही. ड आहे प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच शून्य प्रहर सुरू होत असतो. ओके, या ठिकाणी थोडक्यात शून्य प्रहरासंदर्भात रिवाइज करूयात. आता शून्य प्रहर म्हणजे काय तर जे काही प्रश्नोत्तराचा तास सुरुवातीचा जो काही जे सभागृहाचे कामकाजाचा जो दिवस असतो तर त्या दिवसाचे जेव्हा सभागृहाचे जे कामकाजाला सुरुवात होत असते तर पहिला तास जो असतो तो प्रश्नोत्तराचा तास असतो. ओके, सो पहिल्या तासानंतर अर्थात प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि जो काही डे टू डे जे अजेंडा ठरलेला असते कामकाजाचा जो काही एकंदरीत वेळापत्रक ठरलेलं असतं तर त्या वेळापत्रक सुरू होण्याच्या आधीचा जो दरम्यानचा कालावधी असतो किंवा काळ असतो तर त्याला शून्यकाल अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके, तो त्याला 0 आवर म्हटला जातो आहे. सो लक्षात ठेवा लगेचच प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि जे दिवसातील अजेंडा ठरलेला असते त्याचा दरम्यानचा जो काल असतो तो शून्यकाल असतो. संसदेच्या कार्यपद्धती क्षेत्रातील हा एक भारतीय आविष्कार आहे. भारतीय आविष्कार म्हणजे काय तर भारतीयांसाठी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ओके, कारण भारतीय प्रणालीमध्ये अशा पद्धतीची वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतो जे इतर दुसऱ्या देशांच्या संसदीय शासन पद्धतीत अशा पद्धतीचे शून्यकालाचा तरतूद आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. 1962 पासून ही जी काही पद्धती आहे ती अस्तित्वात आहे का? तर नक्कीच 1962 पासून ही जी काही पद्धती आहे ती अस्तित्वात आहे. ओके, प्रश्नोत्तराच्या तासाप्रमाणे शून्य तासाचा जो काही उल्लेख आहे तो कार्यपद्धतीच्या नियमावलीत नाही. ओके, सो नियमावलीमध्ये या 0 आवर संदर्भात उल्लेख करण्यात आलेला नाही. संसदेच्या सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विषय मांडण्याचं जे एक अनौपचारिक साधन आहे. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्नोत्तराचा तास आहे तर त्यामध्ये प्रश्न उपस्थित केला जाणार आहे अशा पद्धतीने काही सूचना देऊन त्या पद्धती साधारणतः जी काही सूचना आहे ते 1 महिना आधी देऊन या टॉपिकवर प्रश्न उपस्थित केला जाईल अशा पद्धतीचा जो काही आपल्या संसदीय प्रणालीमध्ये जी डिव्हाइस आहे तर त्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं. पूर्वसूचना मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता विषय मांडण्याचा जो अधिकार संसदेतील सदस्यांना किंवा विशेषतः लोकसभेतील सदस्यांना प्राप्त होत असतो तर त्याला अनौपचारिक साधन म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो हे देखील या शून्य प्रहरासंदर्भाने लक्षात ठेवा. प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेच शून्य प्रहर सुरू होत असतो. आधीच बघितलेलं आहे आपण हे. सो हे देखील लक्षात ठेवा. ओके, आता या ठिकाणी शून्य प्रहरासंदर्भात दिलेलं आहे. भारतीय संसदीय प्रणालीचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे का? तर नक्कीच स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. 1962 पासून ही प्रणाली अस्तित्वात आली का? तर हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके, सो 1962 पासून ही भारतीयात किंवा भारतीय संविधानात एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य दिसून येतो. सो ब जे स्टेटमेंट आहे ते देखील योग्य असणार आहे. क आहे शून्य प्रहराचा उल्लेख संसदेच्या कार्यपद्धतीच्या नियमावलीत नाही. सो हे देखील क जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. ओके, सो क देखील या ठिकाणी योग्य आहे त्यामुळे क स्टेटमेंट देखील योग्य आहे. ओके, सो या ठिकाणी कार्यपद्धतीच्या नियमावलीत उल्लेख नाही आहे. आणि ड स्टेटमेंट दिलेलं आहे प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच शून्य प्रहर सुरू होतो का? तर हे देखील योग्य असणार आहे. ओके, सो ड देखील योग्य असणार आहे. सो वरीलपैकी
सर्व योग्य, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य असणार आहे. ओके, तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. आता या ठिकाणी प्रश्नोत्तराच्या तासासंदर्भात दिलेला आहे. सो प्रश्नोत्तराच्या तासामध्ये काय दिसून येतं, तर संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या जो काही पहिल्या दिवसाचा जो काही सुरुवात आहे, तर या प्रश्नोत्तराच्या तासाने सुरुवात होत असते. यावेळी सदस्य हे जे काही मंत्री असतात त्या मंत्रींना सहसा प्रश्न विचारत असतात किंवा खासगी सदस्यांना देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो यामध्ये तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि लघुसूचना प्रश्न किंवा शॉर्ट नोटीस पिरियड किंवा शॉर्ट नोटीस प्रश्न त्याला म्हटलं गेलेला आहे. सो अशा पद्धतीने 3 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तारांकित प्रश्नाला मंत्र्यांची तोंडी उत्तरे देणे अपेक्षित असते. ओके, सो मंत्र्यांनी तोंडी उत्तर देणे आवश्यक असते आणि म्हणूनच त्या तारांकित प्रश्नाला किंवा स्टार्ट क्वेश्चनला पुरवणी प्रश्न देखील जे काही सदस्य आहेत ते उपस्थित करू शकतात. दुसरीकडे जे काही अतारांकित प्रश्न असतो तर त्याला लेखी उत्तराची आवश्यकता असतो, ते एकदम डिटेलमध्ये असते आणि त्यासाठी पुरवणी प्रश्न विचारण्यासाठी जो काही कालावधी आहे तो तेवढा पुरेसा नसतो. ओके, सो त्यामुळे त्या ठिकाणी पुरवणी प्रश्न जे आहे, सप्लिमेंट जे क्वेश्चन आहे ते उपस्थित केले जात नाही. आता शॉर्ट नोटीस जे प्रश्न असतात, तर एखाद्या मंत्र्यांच्या संदर्भात किंवा एखाद्या मंत्रालया संदर्भात त्या मंत्र्याला प्रश्न विचारायचे असेल या शॉर्ट नोटीस प्रश्नामध्ये, तर एखाद्या सदस्याला ते प्रश्न उपस्थित करायचे असल्यास तर त्या सदस्याला 10 दिवसाच्या पेक्षा कमी कालावधीची नोटीस देऊन, अर्थात ही नोटीस कोणाकडे किंवा सूचना कोणाकडे द्यावी लागते, तर सभापतीकडे ती जी काही सूचना आहे त्या सूचनेसंदर्भाने या व्यक्तीला किंवा या मंत्रालयातील मंत्र्याला प्रश्न विचारले जाणार आहे अशी 10 दिवसाची शॉर्ट नोटीस देऊन तो प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्याला उत्तरे किंवा जी उत्तरे आहेत ती तोंडी दिली जाते. ओके, सो लक्षात ठेवा, शॉर्ट नोटीस प्रश्नाला मंत्र्यांचे जे काही उत्तरे आहेत ती तोंडी स्वरूपात दिली जाते. आता मंत्र्या व्यतिरिक्त जे काही खासगी सदस्य असतात त्या खासगी सदस्यांना देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो खासगी सदस्यांना प्रश्न विचारले जाण्यासाठी तारांकित, अतारांकित आणि लघु जी काही सूचना आहेत, जे आपण मंत्र्यांच्या स्वरूपात बघितले ते त्याच पद्धतीचे प्रश्न या खासगी मंत्र्यांना किंवा खासगी सदस्यांना देखील उपस्थित केला जाऊ शकतो. सो त्यासाठी ते प्रश्न खाजगी आहेत हे ओळखण्यात यायसाठी किंवा ओळखायला यावी म्हणून तारांकित प्रश्नांसाठी हिरवा रंगात ते छापलेलं असतं, अतारांकित प्रश्नांसाठी पांढऱ्या रंगात छापलेलं असतं. लघुसूचना जे काही प्रश्न असतात किंवा शॉर्ट नोटीस प्रश्न असतात ते हलक्या गुलाबी रंगात छापलेलं असतं आणि जी प्रश्नांची यादी दिलेली असते ती पिवळ्या रंगात छापलेली असते. ओके, सो अशा पद्धतीने खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्नांच्या स्वरूपात या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, जे काही संसदेतील विविध प्रकारचे जे शासनावर किंवा जे काही कायदेमंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे प्रणाली आपल्या संसदीय शासन पद्धतीत आहे, तर त्या संदर्भाने या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये हे प्रश्न विचारलेले होते. ओके, आणि ते एकंदरीत त्या संदर्भाने आपला एक रिव्हिजन व्हावा म्हणून हे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाही असा एकंदरीत प्रश्न आहे. लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव आणि हरकतीचा मुद्दा. ओके, सो ते इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, ट्रान्सलेशन या ठिकाणी थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. सो नॉट करेक्टली मॅच, कॉलिंग अटेन्शन मोशन ब दिलेला आहे, ॲडजर्नमेंट मोशन, प्रायव्हिलेज मोशन आणि पॉइंट ऑफ ऑर्डर. ओके, सो लक्षवेधी सूचना आपण थोडक्यात हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा तुम्ही जर बॅचचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला ते PDF आपल्या टेलिग्राम चॅनलच्या क्विज मध्ये अवेलेबल करून दिले. या ठिकाणी मी थोडक्यात हे रिवाइज करतो क्विकमध्ये. सो लक्षवेधी सूचना म्हणजे काय, तर सार्वजनिक जे काही महत्वाचे किंवा तातडीचे विषय आहे, सो त्यावेळेस जर कालावधीमध्ये संसदेचे जेव्हा अधिवेशन भरलेले असते आणि संसदेच्या अधिवेशना दरम्यान जर देशामध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली असेल किंवा एखाद्या मंत्रालय संदर्भाने एखाद्या आवश्यक प्रसंग उद्भवलेला असेल, सो अशा वेळेस त्या महत्वाच्या तातडीच्या विषयाकडे त्या संबंधित विभागाच्या किंवा संबंधित मंत्रालयाच्या मंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून अशा लक्षवेधी सूचनेची आवश्यकता असते. ओके, किंवा लक्षवेधी सूचना जी काही डिव्हाइस आहे ते या सभागृहामध्ये किंवा त्या सभागृहामध्ये उपस्थित केला जातो. साधारणतः जे सदस्य असतात ते अध्यक्ष व सभापतींना त्या संदर्भात नोटीस देत असतात आणि त्या दरम्यान किंवा त्या प्रश्नांवर किंवा त्या विषयावर चर्चा करायचे म्हणून उल्लेख त्या ठिकाणी केलेला असतो आणि ते मंत्री त्या संदर्भाने जे काही उत्तर आहे किंवा जी चर्चा आहे ते त्या ठिकाणी करत असतात. ओके, सो लक्षवेधी सूचना हे लक्षात ठेवा, तातडीच्या सार्वजनिक विषयाच्या दृष्टिकोनातून जे महत्वाच्या विषयावर मंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी उल्लेख केला जातो किंवा त्याचा वापर केला जातो. एखादी बाब त्वरित सरकारच्या निदर्शनास आणून देण्याची यंत्रणा ही असते. ओके, समजा फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल थ्रू समजूया. आता सध्या संसदेचे अधिवेशन भरणार आहे. ओके, अर्थ जे काही पहिले अधिवेशन भरणार आहे, ज्यामध्ये
जे काही अर्थसंकल्प आहे ते मांडले जाणार आहे. आणि अशा वेळेस देशाच्या एखाद्या भागामध्ये जर अतिप्रसंग किंवा एक आणीबाणी जनक घटना जर घडलेली असेल तर ती घटना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते तर त्या मंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीच्या सभागृहातील एखादा सदस्य लक्षवेधी सूचना उपस्थित करू शकतो. ओके, सो त्याला या ठिकाणी लक्षवेधी सूचना किंवा त्याला कॉलिंग अटेन्शन मोशन म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो लक्ष ठेवा. त्यानंतर आहे ऍडजर्नमेंट मोशन, ज्याला स्थगन प्रस्ताव म्हटलं गेलेला आहे. ऍडजर्नमेंट मोशन म्हणजे काय, तर सर्वात महत्वाच्या जे काही तातडीच्या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जी काही ऍडजर्नमेंट मोशन आहे ती प्रस्ताव आणली जाते. यामध्ये लक्षवेधी सूचनेपेक्षा थोडा वेगळा असतो. काय असतो वेगळा, तर पूर्वसूचना देऊन लोकसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडला जातो. पूर्वसूचना हे सभापतीद्वारे ती पूर्वसूचना दिली जाते आणि त्या संदर्भात जे रिक्वेस्ट असतात किंवा जे काही प्रस्ताव आहे ते त्या प्रस्तावाला किमान 50 सदस्यांची आवश्यकता असते. ओके, थोडक्यात काय, तर तातडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून सभागृहात पूर्वसूचना देऊन लोकसभेमध्ये हा प्रस्ताव मांडला जातो. सभापतींनी स्थगन प्रस्तावाला जर मान्यता दिली तर त्या स्थगन प्रस्तावामध्ये जो काही चर्चेचा उल्लेख केलेला आहे किंवा विषय नमूद केलेला आहे त्यासाठी तो चर्चा करण्यासाठी सामान्य कामकाजाचा जे काही वेळ असतो तो स्थगित केला जातो आणि म्हणूनच या ठिकाणी स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. ओके, सो यासाठी स्थगन प्रस्ताव आणण्यासाठी त्या सभागृहातील अर्थात लोकसभेच्या सभागृहातील किमान 50 सदस्यांनी तशा पद्धतीचा जो प्रस्ताव आहे ते सभापटलावर अर्थात लोकसभेतील सभापतीकडे देणे आवश्यक आहे. ओके, सो ते 50 सदस्यांनी जो काही सभापतींना पूर्वसूचना देऊन स्थगन प्रस्ताव आहे ते दिल्याच्या नंतर तो जर सभापतींना वाटला की हे योग्य आहे आणि त्यावर चर्चा व्हायला हवी अशा पद्धतीचा जर त्यांनी जर निर्णय दिला तर दैनंदिन जो सामान्य कामकाज आहे तो त्या ठिकाणी स्थगित केला जातो आणि तो महत्वाचा विषय त्या ठिकाणी चर्चेला आणला जातो. त्याला स्थगन प्रस्ताव म्हटला गेलेला आहे. ओके, त्या ठिकाणी त्यानंतर पुढचा जो दिलेला आहे त्यामध्ये हक्कभंग प्रस्तावामध्ये काय दिलेलं आहे, तर संसदीय विशेषाधिकारांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यासंदर्भात हक्कभंग प्रस्ताव आहे. ओके, सो लक्षात ठेवा, एखाद्या सदस्याने किंवा कोणत्याही प्राधिकरणाने संसदीय विशेषाधिकारांचे उल्लंघन केला तर अशा वेळेस त्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव सभापटलावर मांडला जातो आहे. ओके, सो एखादा सदस्य किंवा जे मेंबर्स असतात ते सभापतींना किंवा अध्यक्षांना ते नोटीस देऊन आणि ते जर समजा हक्कभंग प्रस्ताव मान्य झाला तर विशेषाधिकार समितीकडे ते प्रस्ताव पाठवला जातो आणि सभागृहाच्या हक्कभंगाच्या किंवा संसदीय विशेषाधिकाराचे हक्कभंग झालेला आहे हे त्या ठिकाणी व्हेरीफाय केला जातो आणि त्यानुसार सदस्यांच्या प्रतिष्ठेचे ते किंवा संसदेच्या अधिकारांचे संरक्षण केले जातो आणि त्यासाठी हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. सो हक्कभंग म्हणजे काय, तर संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यासंदर्भात आणलेला प्रस्ताव. ओके, सो कीवर्ड लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणजे काय, तर त्याला सूचना हरकतीचा मुद्दा अशा पद्धतीने म्हटलेला आहे. हरकतीचा मुद्दा म्हणजे काय, तर पॉइंट ऑफ ऑर्डर. यामध्ये काय, तर सभागृहातील नियमांचे जे काही किंवा कार्यपद्धतीचे उल्लंघन झाल्यास त्यावर तोडगा म्हणून हे जे काही प्रस्ताव आहे तो आणला जातो. ओके, सो कामकाजा दरम्यान समजा एखादा सदस्य जो आहे तो आपला मुद्दा मांडत असतो. ओके, आणि यावेळेस सरकारने किंवा जे काही सभागृहातील जे मंत्री असतात किंवा एकंदरीत एखादा सदस्य सभागृहातील जो काही कामकाजाचा नियम पद्धतीमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्या नियमांचा भंग करून सभागृहाचं जे काही कामकाज आहे ते विस्कळीत करत असेल सो अशा वेळेस त्यावर कारवाई व्हावी म्हणून अशा पद्धतीने पॉइंट ऑफ ऑर्डर ओके सभागृहातील कामकाजाच्या नियमांचे किंवा कार्यपद्धतीचे उल्लंघन झाल्यास हे जे काही प्रस्ताव आहे ते आणला जातो. हा प्रस्ताव नसून एकंदरीत आपल्याला प्रस्ताव नसून ते अध्यक्षांनी प्रक्रियात्मक विषयावर निर्णय द्यावा अशी विनंती त्या ठिकाणी केलेली असते. ओके, सो सभागृहाचा एखादा मेंबर जे आहे ते सभागृहाच्या कामकाजाच्या नियमांचा उल्लेख करत आहे सो अध्यक्षांनी त्यावर निर्णय द्यावा अशा पद्धतीच्या रिक्वेस्ट त्या ठिकाणी सभागृहाच्या सभा सदस्यांद्वारे मांडलेला असतो. त्यानंतर अविश्वासाचा प्रस्ताव थोडक्यात लक्षात ठेवा. कलम 75 नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ जे असते ते लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असतात आणि जर मंत्रिमंडळाचा जो काही लोकसभेचा जो विश्वास आहे तो विश्वास टिकून असेपर्यंत ते जे काही मंत्री परिषद किंवा मंत्री जे असतात ते पदावर राहतात किंवा सरकार स्थिर असतो. मात्र लोकसभेचा विश्वास जर कमी झाला त्यांना आवश्यक ती बहुमत जर सिद्ध करता आली नाही तर अशा वेळेस त्यांना पदावरून दूर देखील होऊ शकतो. मात्र अविश्वास प्रस्ताव दाखल करताना हा प्रस्ताव किमान 50 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. ओके, सो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एकंदरीत 50 सदस्यांनी अशा पद्धतीच्या अविश्वासाचा प्रस्ताव सभापटलावर ठेवणे आवश्यक असतो आणि त्या पद्धतीने सरकारवर मग अविश्वास प्रस्ताव पारित किंवा ते अविश्वास प्रस्ताव मांडला जातो आणि त्यावर मतदान घेतली जाते. ओके,
सो लक्षवेधी सूचना, महत्त्वाच्या तातडीच्या विषयाकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे, स्थगन प्रस्ताव, दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणे, त्यासाठी किमान 50 सदस्यत्वाची आवश्यकता असतो. आता लक्षवेधी सूचनामध्ये काय दिलेलं आहे, तर तातडीच्या महत्त्वाच्या विषयाकडे, सार्वजनिक बाबीकडे. ओके, सो सार्वजनिक मंत्र्याचे लक्ष वेधणे. सो या ठिकाणी योग्यरित्या जुळलेला आहे. सो या ठिकाणी योग्यरित्या जुळलेला आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जुळत नाही म्हटलेलं आहे. सो चुकीचं जर आपण या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये नको, कारण हे योग्य आहे. ओके, सो जोडी योग्य आहे आणि आपल्याला जुळलेलं नाही अशा पद्धतीने विचारलेलं आहे. सो असणारा पर्याय आपण एलिमिनेट करूया. सो आपल्याला योग्य पर्याय मिळून जातो आहे. ओके, स्थगन प्रस्ताव आपण बघितलेला आहे. स्थगन प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे, सभागृहाच्या मुदत संपण्यापूर्वीच्या स्थगित करणे होय का, तर नाही. तर स्थगन प्रस्ताव म्हणजे काय, तर दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त ते कामकाज बाजूला ठेवून एखाद्या तातडीच्या मुद्द्यावर चर्चा करणे म्हणजे स्थगन प्रस्ताव, ज्याला 50 सदस्यांची आवश्यकता असतो. त्यानंतर हक्कभंग प्रस्ताव, विशेष अधिकारांचे संसदेचे. सो हक्कभंग प्रस्तावामध्ये काय दिसून येतो, तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की संसदीय सदस्यांचे विशेष अधिकाराचे उल्लंघन होत असेल तर अशा वेळेस हक्कभंग प्रस्ताव मानला जातो. ओके, सो या ठिकाणी सभागृहाच्या जेव्हा कार्यवाही कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नाही, तेव्हा हे लक्षवेधी किंवा सभापतींचे लक्ष वेधणे अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो हे चुकीचं आहे. ओके, हरकतीचा मुद्दा किंवा पॉइंट ऑफ ऑर्डर हे याची योग्य जोडी असणार आहे. ओके, सो सभागृहाच्या कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसतो, तर अशा वेळेस सभापतींचे लक्ष वेधण्यासाठी हक्कभंगाचा जो काही मुद्दा आहे किंवा पॉइंट ऑफ ऑर्डर आणला जातो. त्यामुळे ब, क आणि ड किंवा बी, सी, डी या ठिकाणी जुळत नाही, मात्र अ योग्यरित्या जुळतात. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे रिवाईज केलेलं आहे. तर पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा आहे अर्थविधेयका संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ दिलेला आहे, विधान अर्थविधेयक फक्त लोकसभेत मांडला जातो. त्यानंतर ब आहे, अर्थविधेयकाची व्याख्या कलम 112 मध्ये करण्यात आली आहे का. क दिलेला आहे, हे विधेयक राष्ट्रपतींच्या शिफारशीनुसारच मांडता येतो. ड आहे, राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस या अर्थविधेयकावर विचार करू शकतो. आणि ई दिलेला आहे, यात लोकसभेचे वर्चस्व दिसून येतो. ओके, सो कुठला पर्याय या अर्थविधेयकासंदर्भात योग्य आहे. ओके, आता अर्थविधेयक जे असतात ते त्यावर विशेषाधिकार जो असतो तो एकंदरीत लोकसभेच्या जास्त वर्चस्व असल्याचे आपल्याला दिसून येतं. तर थोडक्यात या ठिकाणी आपण रिवाईज करूया, ते तुम्ही नंतर वाचून घ्याल. सो आपला जो काही व्हिडिओ आहे ते थोडा लेंदी होता, त्यामुळे आपण थोडं लवकर फास्ट घेऊया. सो राज्यघटनेच्या कलम 110 मध्ये अर्थविधेयकाची व्याख्या केलेली आहे. सो या ठिकाणी दिले होते लोकसभेची अर्थविधेयकाची व्याख्या कलम 112 मध्ये करण्यात आली आहे का, तर चुकीचं आहे. 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र अशा पद्धतीने बजेट संदर्भाने व्याख्या केलेली आहे, तर अर्थविधेयकाची व्याख्या 110 मध्ये केलेली आहे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आता ब स्टेटमेंट चुकीचं असणारा पर्याय जर आपण एलिमिनेट केले तर आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहतात. ओके, सो 1 आणि 4. त्यानंतर आहे, एखादे विधेयक मनी बिल आहे किंवा एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा असतो, तर लोकसभेच्या अध्यक्षांचा असतो. या आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, सो त्या संदर्भात कोणत्याही न्यायालयात किंवा संसदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला जात नाही की कशा पद्धतीने किंवा अर्थविधेयक हे एखादं बिल अर्थविधेयक आहे किंवा नाही याचा निर्णय जर लोकसभा सभापतींनी घेतलेला असेल तर त्यावर प्रश्न उपस्थित कुठल्याही न्यायालयात किंवा संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात नाही. ओके, आता राज्यसभेमध्ये आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, जे काही अर्थविधेयक आहे ते फक्त लोकसभेमध्येच मांडला जातो. ओके, सो सुरुवात जी आहे ती लोकसभेमध्ये केला जातो. समजा राज्यसभेमध्ये ते मनी बिल किंवा जे काही अर्थविधेयक आहे ते या संदर्भात आपल्याला मर्यादित अधिकार दिसून येतो. त्यामध्ये काय आहे, तर जे काही मनी बिल आहे किंवा अर्थविधेयक आहे ते नाकारू शकत नाही. ओके, सो राज्यसभा त्या अर्थविधेयकाला नाकारू शकत नाही किंवा त्यामध्ये सुधारणा देखील सुचवू शकत नाही, मात्र त्यामध्ये शिफारशी करू शकतात की ऍडिशनल पॉईंट यामध्ये हे देखील असायला पाहिजे होता, अशा पद्धतीने लोकसभेला ते शिफारस करू शकतात. तर त्यामध्ये सुधारणा घडवू शकत नाही किंवा ते नाकारू शकत नाही. ओके, तो केवळ ते रिकमेंडेशन देऊ शकतात. आता समजा 14 दिवसाच्या आत ते जे काही विधेयक आहे ते लोकसभेकडे परत राज्यसभेने पाठवलेले नाही, तर अशा वेळेस ते शिफारशींसह किंवा जे काही व्यतिरिक्त, ओके, सो शिफारशींसह किंवा शिफारशीं व्यतिरिक्त ते मंजूर झाले अशा पद्धतीने लोकसभा कन्सिडर करत असतो. आणि त्यानंतर ते जे काही विधेयक आहे ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जात असतो. ओके, सो या ठिकाणी केवळ 14 दिवस राज्यसभेमध्ये ते विधेयक थांबू शकतो किंवा 14 दिवस ते राज्यसभा त्यावर विचार करू शकतो. आता समजा राज्यसभेने त्यावर रिकमेंडेशन दिलेलं आहे, सो ते रिकमेंडेशन लोकसभेला स्वीकारणे बंधनकारक नसते, ते स्वीकारू शकतात किंवा आयदर स्वीकारू शकत नाही. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा.
लोकसभेला राज्यसभेच्या सर्व किंवा कोणत्याही शिफारशी स्वीकारता येतात किंवा नाकारता देखील येतात. ओके. शेवटी तो जो काही विधेयक आहे अर्थविधेयक तो किंवा धनविधेयक देखील म्हटला जातो आहे, ते राष्ट्रपतींसमोर सादर केला जातो. एकतर ते विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा विधेयकाला आपली संमती रोखून धरू शकतात. पण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे की ते पुनर्विचारार्थ राष्ट्रपती सभागृहाकडे परत पाठवू शकत नाही. ओके. अर्थात लोकसभा सभागृहाकडे परत पाठवत नाही. कारण काय आहे तर जे काही मनी बिल आहे किंवा अर्थविधेयक आहे ते राष्ट्रपतींच्या संमतीनेच पूर्व परवानगीनेच त्या ठिकाणी सभागृहामध्ये किंवा लोकसभेमध्ये आणला गेलेला असतो. ओके. सो त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचा अधिकार नसतो. एकतर ते त्या विधेयकाला जनरली ते विधेयकाला संमती देत असतात. ओके. किंवा ते रोखून धरू शकतात. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी अर्थविधेयका संदर्भात दिलेला आहे. आता या ठिकाणी दिलेला आहे अर्थविधेयक फक्त लोकसभेत मांडला जातो का, तर बरोबर आहे. अर्थविधेयक फक्त लोकसभेतच मांडला जातो. ब आहे कलम 112 मध्ये या अर्थविधेयकाची व्याख्या केलेली आहे का, चुकीचं आहे. 110 मध्ये केलेली आहे. त्यानंतर क आहे हे विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीनुसारच मांडता येतं, बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने मांडता येतो. ड आहे राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस या अर्थविधेयकावर विचार करू शकतो का. सो जास्तीत जास्त जे काही कमाल जो दिवस आहे तो 14 दिवसाच्या आत जर राज्यसभेने शिफारशींसह परत पाठवलं नाही तर लोकसभेला वाटतो की ते जे काही अर्थविधेयक आहे ते मंजूर झालेले आहे आणि त्याच स्वरूपामध्ये जे काही विधेयक आहे ते पुढे राष्ट्रपतींकडे कॅरी फॉरवर्ड केलं जातं. ओके. आणि यात लोकसभेचे वर्चस्व दिसून येतो का, तर नक्कीच या ठिकाणी आपण प्रोव्हिजन बघितल्याप्रमाणे आपल्याला लोकसभेचे वर्चस्व दिसून येतो. सो ब या ठिकाणी चुकीचं आहे आणि इतर जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ओके. सो त्यानंतर आहे क, ड आणि ई या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे क, ड, ई. सो पर्याय क्रमांक 1 मध्ये जे काही पर्याय विधान आहे ते दिलेलं आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे राज्यसभेच्या विशेषाधिकारासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डॅश डॅश हे राज्यसभेचे विशेष अधिकार आहेत आणि खालती विधान दिलेलं आहे. राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्यासंदर्भात संसदेला अधिकार देणे, नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती संदर्भात विशेष अधिकार, कलम 67 अंतर्गत उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया सुरुवात या पहिल्या सर्वप्रथम राज्यसभेमध्ये होण्याची जी काही सुरुवात आहे ती होते आणि त्यानुसार त्यांना उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासंदर्भात जो काही विशेष अधिकार आहे तो प्राप्त झालेला आहे का. ओके. आता राज्यसभा या सभागृहाला लोकसभेच्या तुलनेत काही विशेष अधिकार प्राप्त होत असतात. जनरली आपण बघतो की मोस्ट ऑफ द टाइम लोकसभेला राज्यसभेपेक्षा महत्वाचे जे काही अधिकार आहेत ते प्राप्त झालेले आहेत. मात्र काही जे काही अधिकार आहेत ते विशेष अधिकार म्हणून राज्यसभेच्या बाबतीत आपण बघू शकतो, ज्यामध्ये स्थायी सभागृह म्हणून ते कार्य करत असतात. ओके. स्थायी सभागृह म्हणजे काय, तर ते कधीही विसर्जित न होणारे आणि कायमस्वरूपी सभागृह असतात. ओके. त्यामुळे स्थायी सभागृह हा एक जे महत्वाचे विशेष अधिकार असतात आणि अशा वेळेस जे समजा लोकसभेचे अधिवेशन भरलेले नसेल आणि एका तातडीच्या मुद्द्यावर जर देशामध्ये एखादा कायदा तयार करण्याचे किंवा मंजूर करण्याची आवश्यकता भासत असेल, सो अशा वेळेस जे काही राष्ट्रपती आहेत ते एकंदरीतच अध्यादेशाद्वारे जो काही विषय आहे तो राष्ट्रपातळीवर आणला जातो आणि त्या अध्यादेशाला मंजुरी देण्याचे कार्य या राज्यसभेच्या माध्यमातून केले जातो आहे. ओके. सो सर्वप्रथम त्या अध्यादेशाला राज्यसभेची मंजुरी प्राप्त होत असतो. ओके. कारण ते राज्यसभा ही कायमस्वरूपी सभागृह आहे. ओके. त्यासाठी याआधी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आहे राज्यसूचीवरील कायदे. कलम 249 अंतर्गत राज्यघटनेचे जे काही कलम 249 आहे त्या अंतर्गत राज्यसभा सभागृहाला त्यांच्या उपस्थित त्या सभागृहामध्ये विशेष बहुमताने अर्थात 2/3 बहुमताने उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने एखाद्या राज्यसूचीच्या विषयावर विधेयक तयार करण्याची जी परवानगी आहे ती संसदेला देत असतो. ओके. तर थोडक्यात काय, समजा राज्यसूची या विषयावर जे काही सार्वजनिक व कायदा व सुव्यवस्था राखणे हे राज्यसूचीतील विषय राज्यसूची अंतर्गत येणारे विषय आहेत. ओके. राज्याद्वारे ते जे काही त्यावर कायदे केले जातो किंवा एकंदरीत जे काही लॉ आहे ते पास केला जातो. मात्र राज्यसभेला असं वाटलं की त्यावेळेस किंवा त्या विषयावर अर्थात कायदा व सुव्यवस्था या विषयावर संसदेला कायदा करायला हवी आणि त्या पद्धतीने राज्यसभेमध्ये त्या सूचीतील त्या विषयावर सर्वप्रथम जी काही प्रस्ताव आहे ते प्रस्ताव मंजूर केला जातो आणि ते जे काही कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला प्राप्त होत असतो. ओके. तो कलम 249 अंतर्गत हे दिलेला आहे. ओके. सो 2/3 बहुमताने ते राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा जो काही अधिकार आहे तो परवानगी देण्यासंदर्भात प्रस्ताव सर्वात आधी राज्यसभेमध्ये मंजूर होणे आवश्यक असतो. ओके. सो अशा पद्धतीने विशेष अधिकार आपल्याला दिसून येतो. सर्व भारत सेवा निर्माण करणे, अखिल भारतीय सेवा. ओके. सो या ठिकाणी अखिल भारतीय सेवा पाहिजे होता.
लक्षात ठेवा, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासंदर्भात कलम 312 मध्ये दिलेलं आहे. सो ते देखील 2/3 बहुमताने मंजूर होऊन एखादी नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण केली जाऊ शकते. हे देखील राज्यसभेचे विशेष अधिकार आहेत. त्यानंतर आहे केंद्रशासित प्रदेशांचे नियंत्रण. ओके, सो राज्यसभेला केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्यावर शिफारशी करण्याच्या संदर्भात देखील विशेष अधिकार प्राप्त होत असतो. त्यानंतर आहे उपराष्ट्रपती यांना हटविणे. उपराष्ट्रपती यांना हटविणे म्हणजे काय, तर उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासंदर्भात जे काही महाभियोगाची जी तरतूद आहे तर त्याची सर्वप्रथम सुरुवात या राज्यसभेमध्ये होत असतो. ओके, सो विशेष बहुमताने ते त्या राज्यसभेमध्ये पारित होणे गरजेचं असतो आणि त्यानंतर ते लोकसभेकडे पाठवले जाते आणि लोकसभेमध्ये साध्या बहुमताने, ओके, सो साध्या बहुमताने ते पदावरून त्यांना दूर केला जातो आणि या संदर्भात जे काही कलम आहे ते 67 दिलेलं आहे. ओके, सो उपराष्ट्रपतींना, कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि त्यामुळे त्या संदर्भाने सर्वप्रथम अधिकार राज्यसभेला मिळत असतो. ओके, राज्यसभेमध्ये जे काही मतदान करणाऱ्या आणि उपस्थित असणाऱ्या सदस्य संख्येच्या विशेष बहुमताने ते जे काही विधेयक आहे ते उपराष्ट्रपतींना दूर करण्याचे विधेयक पारित होत असतो आणि ते नंतर लोकसभेकडे जातं आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने ते विधेयक साधारण बहुमताने किंवा साधारण जे काही मेजॉरिटी आहे त्याने पास करून उपराष्ट्रपतींना पदावरून दूर केले जाऊ शकतो. ओके, सो अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो या ठिकाणी प्रश्न आहे, कुठले विशेष अधिकार दिसून येतात, तर राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचे अधिकार संसदेला आहे का, तर नक्कीच स्टेटमेंट योग्य आहे. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती करणे हे देखील बरोबर आहे आणि कलम 67 नुसार उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची सुरुवात सर्वप्रथम राज्यसभेमध्ये होतो का, तर हे देखील बरोबर आहे. सो हे याचे विशेष अधिकार दिसून येतात. सोबतच स्थायी सभागृह असून त्यांना काही बाबतीत विशेष अधिकार प्राप्त होत असतात. ओके, सो वरील सर्व विधाने या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे ते संसदेतील जे काही वेगवेगळ्या समित्या आहेत त्या विशेषतः जे काही अंदाज समिती आहे, लोकलेखा समिती आहे आणि सार्वजनिक उपक्रम समिती आहे त्या संदर्भात समित्यांसंदर्भात या ठिकाणी आपण प्रश्न बघणार आहोत. सो या ठिकाणी सार्वजनिक अंदाज समिती संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो सार्वजनिक अंदाज समितीबाबत योग्य विधाने ओळखा. या समितीची स्थापना पहिल्यांदा 1921 मध्ये झाली. त्यानंतर आहे यात केवळ लोकसभेतील 30 सदस्य असतात. त्यानंतर क स्टेटमेंट आहे, ही समिती जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार गठीत करण्यात आले आणि या समितीचे जे काही अध्यक्ष असतात ते नेहमीच सत्ताधारी पक्षाचे असतात. ओके, सो समितीचे नेहमीच अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे असतात असं ड स्टेटमेंट दिलेलं आहे. सो या ठिकाणी सार्वजनिक समिती का, तर नाही, जी काही अंदाजपत्रिके नाही तर अंदाज समिती, ज्याला एस्टिमेट कमिटी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो एस्टिमेट कमिटी ज्याला अंदाज समिती म्हटलं जातो, तर स्वातंत्र्योत्तर काळातील पहिली अंदाज समिती 1950 मध्ये स्थापन करण्यात आली. आता याचा जो काही उल्लेख आहे ते वित्तीय समिती स्थापन करण्यासंदर्भाने 1921 मध्ये जी 1919 नुसार जो कायदा करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भाने 1921 मध्ये जी तरतूद ऍड करण्यात आली होती ज्यामध्ये वित्तीय समिती स्थापन करणे, त्याच्यामध्ये लोकलेखा समिती असेल, अंदाज समिती असेल, त्या संदर्भात उल्लेख करण्यात आलेला होता. मात्र सर्वप्रथम जी काही अंदाज समितीची जी स्थापना आहे ती 1951 मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आणि त्या संदर्भात जी काही शिफारस आहे ती त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री होते जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार ही जी काही समिती आहे ती स्थापन झालेली होती. ओके, यामध्ये जे सदस्य असतात ते 30 सदस्य असतात आणि ते सर्व जे सदस्य असतात ते केवळ लोकसभेतून निवडून आलेले असतात. हे देखील लक्षात ठेवा. अंदाज समितीचे सदस्य किंवा अंदाज समितीमध्ये जे सदस्य असतात ते केवळ लोकसभेतून निवडून आलेले असतात आणि त्यांची जी काही निवड आहे किंवा नियुक्ती आहे ती लोकसभा जे काही अध्यक्ष असतात ते अध्यक्ष करत असतात. ओके, अध्यक्ष हे जी अध्यक्षाची निवड जी असतात ती लोकसभेचे सभापती करत असतात. लोकसभेचे सदस्यांमधून त्या अध्यक्षाची निवड हे लोकसभा सभापती करत असतात आणि ते नेहमीच जे अध्यक्ष असतात या समितीचे ते सत्ताधारी पक्षाचे असतात. त्यांचे कार्य काय दिलेलं आहे, तर कार्य दिलेलं आहे अंदाजपत्रकातील अंदाजाचा तपासणी करणे, सार्वजनिक खर्चात बचत सुचवणे, मंत्रालय किंवा विभागाच्या संदर्भात संघटनात्मक संरचना किंवा त्या रचनेच्या पुनरावलोकन करणे. त्यानंतर आहे प्रशासनात कार्यक्षमता आणण्यासाठी पर्यायी धोरणे सुचवणे. अशा पद्धतीने या ठिकाणी त्या अंदाज समितीचे जे काही कार्य आहे ते दिलेलं आहे. पहिले अध्यक्ष कोण होते, तर जॉन मथाई हेच 1950 मध्ये पहिली समिती स्थापन झाली होती, तर ते अध्यक्ष होते. ओके, आणि ते अर्थमंत्री देखील होते. ओके, त्या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यावरून जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे, कारण या ठिकाणी पहिल्यांदा 1921 मध्ये नव्हे तर पहिल्यांदा 1950 मध्ये अंदाज समिती गठीत करण्यात आली होती, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे.
सो अ स्टेटमेंट चुकीचे असल्या कारणाने आपला पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे तीनही पर्याय एलिमिनेट होत आहे आणि पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, ज्यामध्ये 30 सदस्य असतात का? हो 30 सदस्य असतात आणि ते केवळ लोकसभेतून निवडून आलेले असतात. त्यानंतर आहे ही समिती जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार गठीत करण्यात आली, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर आहे या समितीचे अध्यक्ष हे नेहमीच सत्ताधारी पक्षाचे असतात का? तर हे देखील बरोबर आहे. ओके, सो ब क ड या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, अशा पद्धतीने अंदाज समिती संदर्भात आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच विभागीय समित्या. सो विभागीय समित्या म्हणजे कोणत्या समित्या? तर समितीच्या दोन एकंदरीतच आपण या ठिकाणी थोडक्यात रिवाइज करूया. समिती जी असतात संसदेतील समित्या, तो संसदीय समित्यामध्ये आपल्याला दोन प्रकार दिसून येतात. संसदीय समित्या याच्यामध्ये एक असतं स्थायी समिती. ओके, स्थायी समिती ज्याला इंग्लिशमध्ये स्टँडिंग कमिटी म्हटलं जातो आणि एक असतो ॲडहॉक कमिटी ज्याला मराठीत आपण तात्पुरती समिती म्हणू शकतो. ओके, सो मराठीत तात्पुरती समिती. सो असे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी या समित्यांच्या संसदीय समित्यांच्या प्रकार दिसून येतात. सो स्टँडिंग कमिटी. आता स्टँडिंग कमिटीमध्ये इतर जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये फायनान्शियल कमिटी, इन्क्वायरी कमिटी, त्यासोबतच विभागीय किंवा डिपार्टमेंटल जे समिती असतात सो त्यांचे प्रकार पडतात. ओके, आणि तात्पुरती समिती हे विशिष्ट कालावधीसाठी किंवा एखाद्या महत्वाच्या विषयावर ते तात्पुरत्या काळासाठी गठीत करण्यात आलेले असते. सो अशा पद्धतीने तात्पुरती समिती दिसून येते. ओके, सो स्थायी समिती अंतर्गत स्टँडिंग कमिटी ज्याला म्हटलं गेलं आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल समिती. आता फायनान्शियल समितीमध्ये आपण बघितलेलं आहे लोकलेखा समिती आहे. ओके, त्यानंतर अंदाज समिती आहे. ओके, आणि जे काही सार्वजनिक उपक्रम समिती आहे फायनान्शियल किंवा एकंदरीत वित्तीय समिती म्हणून आपण त्यांचा विचार करत असतो आणि त्यांचा समावेश देखील या स्थायी समितीमध्ये केला जातो. ओके, सो स्थायी समिती किंवा स्टँडिंग कमिटी ज्याला म्हटलं गेलेलं आहे तो एक कायमस्वरूपी समिती असतात आणि वर्षभर कार्य करत असतात. ओके, याचे दोन प्रकार आहेत, वित्तीय स्थायी समिती आणि विभागीय स्थायी समित्या. सो महत्वाचे जे दोन प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त इतर जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये इन्क्वायरी समिती किंवा जे काही तपासणी संदर्भात समिती असतील किंवा इतर जे समित्या देखील असतात. ओके, सो विभागीय समित्या संदर्भात त्या ठिकाणी जे दिलेलं आहे त्या ठिकाणी प्रश्नात काय दिलेलं आहे ते प्रश्न वाचूयात आधी. विभागीय समितीच्या संदर्भात चुकीचे विधान ओळखा. अ दिलेलं आहे सध्या 24 स्थायी समित्या आहेत, त्यापैकी लोकसभेच्या 8 तर राज्यसभेच्या 16 आहेत. ब आहे प्रत्येक स्थायी समितीत लोकसभेचे 21 सदस्य तर राज्यसभेचे 10 सदस्य असे 31 सदस्य असतात. त्यानंतर क दिलेला आहे 1993 मध्ये संसदेत 17 समित्या किंवा 17 विभागीय समित्या स्थापले होते. ओके, सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, आता जी काही विभागीय समिती आहे ज्याला डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज म्हटलं गेलेलं आहे सो त्याला डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज देखील म्हटलं जातं. सो विभागीय स्थायी समित्या याची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली आणि सुरुवातीला 17 विभागीय समित्या स्थापन केले गेले. 2004 मध्ये मात्र त्याच्यामध्ये वाढ करून आजतागायत म्हणजे सध्या 24 अशा पद्धतीचे जे काही विभागीय परिषद आहे विभागीय समित्या जे आहेत आपल्या संसदेमध्ये ते कार्यरत आहेत. ओके, सो 24 जी काही संख्या आहे ते लक्षात ठेवा, सध्या कार्यरत आहे. ओके, स्थापना 1993 मध्ये झालेली. आता या 24 पैकी जे काही 16 जे काही समित्या आहेत ते लोकसभेसाठी कार्य करत असतात आणि 8 समित्या ह्या राज्यसभेच्या जे काही कामकाजाचे जे नियमन किंवा एकंदरीत त्या तपासणी संदर्भाने कार्य करत असतात. सो असे एकूण 24 समित्या आहेत. सो लोकसभेसाठी 16 समित्या आणि राज्यसभेसाठी 8 समित्या, 8 विभागीय समित्या कार्य करत असतात. आता या समितीमध्ये एकूण जे काही 24 स्टँडिंग कमिटी किंवा विभागीय समित्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक समितीमध्ये 31 सदस्य असतात. 31 सदस्यांपैकी 21 सदस्य हे लोकसभेतून तर 10 सदस्य हे राज्यसभेतून निवडलेले असतात. ओके, सो किंवा नियुक्त झालेले असतात. सो 21 लोकसभेतून आणि 10 राज्यसभेतून असे 31 सदस्य असतात. ओके, आणि यांचा एकंदरीतच कार्य काय असतो तर जे काही मंत्रालय असतील किंवा संबंधित विभाग असतील तर विभागांच्या मागण्यांचा जे काही मागण्या आहेत अनुदानांच्या मागण्यांचा विचार करणे. त्यानंतर आहे त्या जे काही विधेयकांची तपासणी करणे, त्या संदर्भाने वेगवेगळ्या विभागामध्ये किंवा मंत्रालयाअंतर्गत जे तरतूद किंवा विधेयक आलेले असतात त्यांचा एकंदरीत त्या संदर्भाने तपासणी करणे आणि जे काही कामकाजाचे मंत्रालयाचे किंवा वेगवेगळ्या विभागाच्या कामकाजाचे पुनरावलोकन करण्याचे कार्य या विभागीय समित्यांच्या माध्यमातून केले जातो आहे. ओके, सो या ठिकाणी प्रश्नाकडे येऊया. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं होतं. आता आपण बघितलेलं आहे की सध्या 24 स्थायी समित्या आहेत, त्यापैकी लोकसभेच्या 8 आणि राज्यसभेच्या 16. त्या ठिकाणी 24 स्थायी समित्या आहेत ते बरोबर आहे, मात्र लोकसभेच्या किती आहेत तर 16 आहेत, कारण लोकसभेला जास्त अधिकार देण्यात आलेले. तर राज्यसभेचे जे
स्थायी समित्यांपैकी जे काही विभागीय समित्या आहेत ते 8 सदस्य किंवा 8 जे काही स्थायी समित्या आहेत ते आपल्याला दिसून येतात. ओके, सो 8 विभागीय समित्या राज्यसभेसाठी, तर 16 जे काही विभागीय समित्या आहेत ते लोकसभेसाठी आपल्याला दिसून येतात. ओके, सो अशा पद्धतीने त्यामुळे जे स्टेटमेंट आहे या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो लोकसभेसाठी 16 विभागीय समित्या, तर राज्यसभेसाठी 8 समित्या, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. सो स्टेटमेंट चुकीचं असल्या कारणाने आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं आणि या ठिकाणी चुकीचं आहे का सो नाही, त्यामुळे पर्याय असणार नाही. त्यानंतर या ठिकाणी आहे, सो पर्याय राहू शकतो आणि वरीलपैकी कोणतेही चुकीचं नाही. सो आपल्याला दिसून येतो की जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर आहे प्रत्येक स्थायी समितीत, प्रत्येक विभागीय समितीमध्ये लोकसभेचे 21 व राज्यसभेचे 10 असे 31 सदस्य असतात का? तो बरोबर आहे. जे काही विभागीय स्थायी समित्या असतात त्या विभागीय स्थायी समित्यामध्ये 31 सदस्य असतात, ज्यापैकी 21 हे लोकसभेचे तर राज्यसभेचे 10 असे एकूण 31 असतात. ओके, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. आता स्टेटमेंट आहे योग्य आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामुळे हे चुकीचं असणार आहे आणि आपण हे ऑलरेडी एलिमिनेट केलेलं आहे. ओके, तो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. 1993 मध्ये सुरुवातीला 17 समित्या स्थापन केलेल्या होत्या. ओके, सो 17 विभागीय समित्या 1993 मध्ये स्थापन केलेल्या होत्या. तो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता या ठिकाणी क्विकमध्ये याआधी आपण अंदाज समिती डिस्कस केलेला आहे. आता या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम जी काही समिती आहे, ज्याला कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सो या समितीची जी काही स्थापना आहे, सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार 1961 मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा, कृष्ण मेनन समिती 1964. या समितीमध्ये 22 सदस्य असतात, त्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेतून तर 7 सदस्य हे राज्यसभेतून निवडलेले असतात. ओके, त्यांचा कार्यकाळ साधारणतः 1 वर्षाचा असतो. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, या सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये जे काही मंत्री आहेत ते सदस्य होऊ शकत नाही. ओके, अध्यक्ष हे लोकसभेतील सदस्यांमधून निवडलेले असतात आणि जे काही लोकसभेचे सभापती असतात ते त्या सदस्यांची किंवा या समिती अंतर्गतचे सदस्य असतात तर त्यांची अध्यक्ष म्हणून एकाची निवड करत असतात. कार्य काय असतो तर सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल तपासणे, खाती तपासणे, सार्वजनिक उपक्रमांवरील जे काही नियंत्रण आहे किंवा महालेखा पालांनी जो काही अहवाल सादर केलेला असेल या उपक्रमांसंदर्भात, पब्लिक अंडरटेकिंग संदर्भात, ते अहवाल तपासण्याचे कार्य केले जातो. सार्वजनिक उपक्रमांची स्वायत्ता आणि कार्यक्षमता तपासण्याचे कार्य या सार्वजनिक उपक्रम समितीच्या माध्यमातून केले जाते. पहिले अध्यक्ष लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे, पी गोविंद मेनन. ओके, सो पी गोविंद मेनन या सार्वजनिक उपक्रम समितीचे पहिले अध्यक्ष होते. ओके, जी 1964 मध्ये स्थापन करण्यात आले होते. ओके, सो लक्षात ठेवा, पी गोविंद मेनन. ओके, सो अशा पद्धतीने सार्वजनिक उपक्रम समिती आपण बघितली आहे. त्यानंतरचा आहे विशेष अधिकार समिती. ओके, सो विशेष अधिकार जे आपण बघितलेलं आहे, जे वेगवेगळे स्टँडिंग कमिटीज असतात, स्थायी समित्या, तर त्या स्थायी समितीतील एक तपास विषयक समिती असते आणि त्या तपास विषयक समितीचे जे काही उपसमिती म्हणून या विशेष अधिकार समिती असते, जे संसदेच्या विशेष अधिकारासंदर्भाने चौकशी करण्याचे कार्य करत असते. ओके, विशेष अधिकार समितीबाबत योग्य विधान ओळखा. दिलेला आहे, या समितीचे कामे हे अर्धन्यायिक स्वरूपाचे असतात. काय अर्धन्यायिक म्हणजे क्वासी ज्युडिशियल. ओके, ज्यामध्ये दिवाणी स्वरूपाचे न्याय त्या समितीला प्राप्त होतात. काय आहे, ही समिती सभागृह आणि सदस्यांचा जे काही विशेष अधिकार भंगाच्या प्रकरणांची तपासणी करते. आहे, लोकसभा समितीमध्ये 15 हे राज्यसभेचे सदस्य लोकसभा समितीमध्ये 15 तर राज्यसभा समितीमध्ये 10 सदस्य असतात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. जी काही विशेष अधिकार समिती संदर्भाने लोकसभेमध्ये जे समिती गठीत करण्यात आलेली असते तर त्यामध्ये 15 सदस्य आणि राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीमध्ये 10 सदस्य असतात का, अशा एकंदरीत या ठिकाणी विधान दिलेलं आहे. ओके, सो कुठलं विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आता या ठिकाणी विशेष अधिकार समिती दिलेली आहे. सो एक संसदीय तपास समिती आहे. ओके, सो विशेष अधिकार समिती ज्याला प्रायव्हिलेजेस कमिटी देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो संसदीय तपास समिती आहे. या समितीचे काम जे असतात ते अर्धन्यायिक स्वरूपाचे असतात. अर्धन्यायिक म्हणजे काय तर क्वासी ज्युडिशियल म्हणजे दिवाणी जे काही अधिकार आहेत, न्यायालयाप्रमाणे दिवाणी अधिकार त्यांना प्राप्त होऊ शकतात, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संसद सदस्याने सार्वजनिक जे काही किंवा संसदेतील जे नियम आहेत ते नियमांचा किंवा विशेष अधिकाराचा भंग केलेला असेल तर त्याला सूचना देणे किंवा त्याविरुद्ध समन्स बजावणे हे कार्य देखील या विशेष अधिकार समितीच्या माध्यमातून पार पाडला जातो आणि म्हणूनच त्याला अर्धन्यायिक स्वरूपाची समिती म्हटलं गेलेलं आहे. कार्य काय असतो तर ही समिती सभागृह असेल किंवा संसदेचे जे काही सदस्य असतील त्या सदस्यांच्या विशेष अधिकारांचा जे काही भंग झालेला असेल तर त्या भंगांची तपासणी करणे आणि योग्य ती कारवाईची शिफारस करण्याचे कार्य
ही समिती एकंदरीत त्या सभागृहाच्या सभापटलावर ठेवत असतो. ओके, आणि त्यानुसार त्या सभागृहातील जे काही सभापती असतात ते कार्यवाही करत असतात. लोकसभेच्या समितीमध्ये जी काही लोकसभेमध्ये विशेषाधिकार समिती स्थापन झालेली असते तर त्यामध्ये 15 सदस्य असतात, तर राज्यसभेमध्ये राज्यसभा विशेषाधिकार समितीमध्ये 10 सदस्य असतात. ओके, अशा पद्धतीने विशेषाधिकार समितीवर याआधी प्रश्न विचारलेला होता, म्हणून आपण हे प्रश्न या ठिकाणी किंवा प्रश्न फ्रेम करून हे टॉपिक रिवाइज केलेला आहे. ओके, या समितीचे कामे हे अर्धन्यायिक स्वरूपाचे असतात का? बरोबर आहे. ही समिती सभागृह आणि सदस्यांचा विशेषाधिकार भंगाच्या प्रकरणांची तपासणी करते का? हे देखील बरोबर असणार आहे. लोकसभा समितीमध्ये 15 हे सदस्य असतात, तर राज्यसभा समितीमध्ये 10 सदस्य असतात का? तो क देखील बरोबर आहे. सो वरीलपैकी सर्व, तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार. ओके, आता या ठिकाणी आपण सार्वजनिक लोकलेखा ज्याला किंवा लेखा समिती, पब्लिक अकाउंट कमिटी म्हटलं गेलेलं आहे, ते बघणार आहोत. याची स्थापना सर्वप्रथम 1921 मध्ये करण्यात आली. यामध्ये देखील सार्वजनिक उपक्रम समितीप्रमाणेच 22 सदस्य असतात. त्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेतून तर 7 सदस्य हे राज्यसभेतून निवडलेले असतात. कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. यामध्ये देखील जे काही मंत्री आहेत ते सदस्य होऊ शकत नाही. परंपरेनुसार, लक्षात ठेवा, परंपरेनुसार 1967 पासून या समितीचा जो काही अध्यक्ष आहे तो विरोधी पक्षाचा सदस्य असला पाहिजे, असा एकंदरीतच जी काही संकेत आहे ती पाळल्या जातो आहे. ओके, आणि त्यांची नियुक्ती हे लोकसभेचे अध्यक्ष करत असतात. कार्य दिलेलं आहे. जे काही कॅग असतात, नियंत्रक व महालेखापाल, सो वार्षिक जे काही लेखापरीक्षण आहे त्या लेखापरीक्षणाचे अहवाल तपासणे हे या लोकलेखा समितीचे कार्य असतो. सोबतच सार्वजनिक जे काही पैसे आहेत ते संसदेचे पैसे म्हणजे काही तर जे सार्वजनिक वित्तीय तरतूद आहे, सो त्या नियमानुसार संसदेच्या नियमानुसार खर्च होतात किंवा नाही ते सुनिश्चित करण्याचे कार्य या लोकलेखा समितीचे असतो. मर्यादा काय आहे तर सार्वजनिक बाबींचा विचार करत नाही, अर्थात हे जे काही शिफारस आहे ते खर्च झाल्याच्या नंतर ते एकंदरीत त्या खर्चाच्या नंतर तपासणी करण्याचे कार्य करतात. खर्चाच्या आधी किंवा ते वित्तीय खर्च होण्याआधी ते तशा पद्धतीची शिफारस किंवा एकंदरीतच शासनाच्या धोरणाचा विचार करत नाही. त्यामुळे हे मर्यादा आपल्याला दिसून येतो. पहिले अध्यक्ष लक्षात ठेवा, पहिले जे ब्रिटिश अध्यक्ष होते 1921 मध्ये WM हाले हे पहिले ब्रिटिश अध्यक्ष होते. तर 1928 मध्ये भूपेंद्रनाथ मिश्रा हे पहिले भारताचे किंवा पहिले भारतीय अध्यक्ष होते. ओके, सो पहिले भारतीय अध्यक्ष विचारला तर भूपेंद्रनाथ मिश्रा हे या सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष होते. तर WM वेले हे पहिले अध्यक्ष 1921 मध्ये स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्ष होते. ओके, अशा पद्धतीने आपण हे तीनही समित्या जे महत्वाची समिती या ठिकाणी होती ते आपण बघितलेलं आहे. ओके, त्यानंतरच्या संघराज्य पद्धती संदर्भाने या ठिकाणी प्रश्न आपण 2 प्रश्न ऍड केलेले होते. खालील वैशिष्ट्ये ही भारत एक संघराज्य आहे हे स्पष्ट करतो किंवा हे स्पष्ट होते. अशा पद्धतीने आयोग ज्या पद्धतीने लॉजिकच्या माध्यमातून किंवा एकंदरीत अंडरस्टँडिंग वरून आपल्याला प्रश्न विचारतो, हा प्रश्न आपण या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. ओके, सो खालील वैशिष्ट्ये भारत एक संघराज्य आहे हे स्पष्ट करते. कुठले वैशिष्ट्य आहे? दुहेरी शासन, अधिकारांची वाटणी, लिखित राज्यघटना, एकेरी न्यायव्यवस्था किंवा इंटिग्रेटेड न्यायव्यवस्था आणि दुहेरी सभागृह किंवा बायकॅमेरलिझम ज्याला म्हटलं गेलेलं आहे. आता संघराज्य आणि एकात्मक जी पद्धती आहे तर काय आहे तर संघराज्य पद्धती म्हणजे काय तर ज्या ठिकाणी जी काही 2 स्तरावर जेव्हा अधिकारांची विभागणी झालेली असते, 2 सरकार असतात, दोन जे काही कायदे मंडळ असतो, सो अशा पद्धतीने डिवायडेशन जेव्हा अधिकारांची झालेली असते तर त्याला संघराज्य पद्धतीचे शासन पद्धती म्हटले गेलेले आहे. ओके, जे आपल्याला अमेरिका, स्वित्झर्लंड, ओके, सो अमेरिका, स्वित्झर्लंड, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील आणि अर्जेंटिना या देशामध्ये हे संघीय मॉडेल आपल्याला बघायला मिळतो. ओके, आणि युनिटरी किंवा एकात्मक जी काही किंवा एकाधिकार असणारी जी काही शासन पद्धती असते तर त्याच्यामध्ये जे काही सर्व अधिकार आहेत ते प्रांतांना, कुठल्याही प्रांतांना न देता ते विशेष जे अधिकार आहेत ते केंद्राकडे एकवटलेले असतात. ओके, तर त्यामध्ये जे काही प्रांत सरकार असतात किंवा प्रांतीय जे काही प्रशासन असते तर त्यांना जास्त महत्व नसतं, तर त्याला एकात्म सरकार किंवा एकात्म गव्हर्नमेंट म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो त्यामध्ये जर विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा ब्रिटन, फ्रान्स, जपान, चीन, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन, स्पेन इत्यादी देशांचा समावेश होतो. हे अलीकडे या आपल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांचा देखील स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारतो आहे, म्हणून या ठिकाणी आपण दिलेला आहे. तो एकात्मक मॉडेल स्वीकारलेला आहे. ओके, सो एकात्म सरकारामध्ये सर्व जे काही अधिकार आहे ते केंद्राकडे एकवटलेले असतात, तर संघराज्य पद्धतीमध्ये जे अधिकार आहेत त्या अधिकारांची विभागणी केंद्र व प्रादेशिक सरकारमध्ये झालेली असते. भारतीय संघराज्य व्यवस्था ही अमेरिकन मॉडेलवर नव्हे, अमेरिकन मॉडेलमध्ये पूर्णतः जे काही आहे ते राज्यांचे हे राज्याचे वेगळे जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, प्रत्येक राज्यांचा जो काही राष्ट्रध्वज आहे किंवा राज्यध्वज आहे तो वेगळा आहे, अशा पद्धतीने बायफार्केट केला गेलेला आहे. ओके,
न्यायालय वेगवेगळे आहे. ओके, सो केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांच्या अधिकारांच्या पूर्ण स्वरूपामध्ये जे काही संघराज्य आहे ते आपल्याला अमेरिकेचे दिसून येतं. मात्र भारताने कॅनेडियन तत्वावर आधारित संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे, ज्यामध्ये कॅनेडियन मॉडेलमध्ये काय दिसून येतो किंवा कॅनेडियन पद्धतीमध्ये जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांची विभागणी जी असतात ते एकंदरीत भक्कम जे काही केंद्र स्थापन करणे किंवा मजबूत केंद्र स्थापन करण्याची जी तरतूद आहे ती कॅनेडियन मॉडेलमध्ये आहे. ओके, सो यामध्ये डिस्ट्रक्टिबल इनडिस्ट्रक्टेबल नेशन ऑफ द डिस्ट्रक्टेबल स्टेट अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हटलं जातो. सो ते तत्व आपण स्वीकारलेलं आहे. ओके, सो यामध्ये अविनाशी देशाचा अविनाशी किंवा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. ओके, सो विनाशी राज्यांचा अविनाशी संघ म्हणून आपल्या भारतीय जी संघराज्य पद्धती आहे त्याचा उल्लेख केला जातो. कारण राज्यामध्ये जे काही बायफर्केशन आहे किंवा डिवायडेशन होऊ शकतो. ओके, तो एका राज्यातून 2 राज्य निर्माण होऊ शकतात किंवा 2 राज्य मिळून एक राज्य निर्माण होऊ शकतो. मात्र ते राज्य जे असतात ते भारताच्या अधिपत्याच खाली ते वेगळे होऊ शकतात, भारतापासून विलुप्त होऊ शकत नाही किंवा विलग होऊ शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने कॅनेडियन तत्वावर आधारित हे भक्कम केंद्र किंवा मजबूत केंद्र असलेली संघराज्य पद्धती आपल्याला भारताच्या संदर्भात बघायला मिळतो. आता संघीय पद्धतीची वैशिष्ट्ये आणि एकात्म पद्धतीची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी संघीय पद्धतीची वैशिष्ट्ये तर या ठिकाणी एकात्म पद्धतीची वैशिष्ट्ये दिलेली आहे. आपल्याला खालील वैशिष्ट्यामुळे भारत संघराज्य आहे अशा पद्धतीने म्हणजे संघराज्याच्या पद्धतीने जी वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला बघणे गरजेचं आहे. ज्यामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था, लिखित राज्यघटना असायला हवी, अधिकाऱ्यांची विभागणी त्या ठिकाणी झालेली असायला हवी. त्यानंतर आहे राज्यघटनेचे सर्वोच्चत्व, कठोर संविधान म्हणजे मजबूत संविधान ज्याला रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हटलं गेलेलं आहे, स्वतंत्र न्यायपालिका, द्विसदनवाद. ओके, ज्याला बायकॅमेरलिझम किंवा द्विगृही सभागृह म्हटलं गेलेलं आहे. हे जे काही तत्व आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत ते एकंदरीत संघराज्य पद्धतीचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. ओके, आता यापैकी आपल्या भारतीय संघराज्याच्या बाबतीत कुठले तत्व नाही आहेत ते आपण एलिमिनेट करू म्हणजे आपल्याला आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर मिळेल. ओके, तो संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्य दुहेरी शासन आहे का, तर दुहेरी शासन आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला पाहिजे. अधिकारांची वाटणी आहे का, सो अधिकारांची वाटणी अधिकारांची विभाजन आहे, सो ब देखील आपल्याला पाहिजे. सो ब नसणारा पर्याय आपण एलिमिनेट करूया. नंतर लिखित राज्यघटना हे देखील संघराज्य पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. सो क आपल्या स्टेटमेंटमध्ये नसणारा पर्याय आपण काढूया. ओके, सो दुसरा पर्याय एलिमिनेट झाला. त्यानंतर एकेरी न्यायव्यवस्था. आता एकेरी न्यायव्यवस्था किंवा एकंदरीत एकात्मिक न्यायपालिका हे एकात्मक स्वरूपाचे जे काही शासन पद्धती असते त्याची वैशिष्ट्य आहे, तर ते संघराज्य पद्धतीचे वैशिष्ट्य नाही. त्यामुळे ड स्टेटमेंट आपल्याला किंवा ड असणारा पर्याय आपल्या पर्यायात नको. ओके, सो ड असणारा पर्याय आपल्या पर्यायात नको म्हणून हे जे काही पर्याय आहेत ते देखील एलिमिनेट झालेले. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 3 अ ब क ई या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो संघराज्य पद्धतीमध्ये दुहेरी शासन, दुहेरी न्यायव्यवस्था, अधिकारांची विभागणी, लिखित राज्यघटना, शक्तिशाली जे काही न्यायपालिका आहे, स्वतंत्र न्यायपालिका असायला हवी. ओके, इंटिग्रेटेड न्यायपालिका संघराज्य पद्धतीचे वैशिष्ट्य नाही. आता एकात्म वैशिष्ट्यामध्ये काय दिसून येतं तर मजबूत केंद्र. ओके, शक्तिशाली केंद्र ज्याला म्हटलं गेलं आहे. अविनाशी नसलेले राज्य म्हणजे काय तर त्या राज्यांचा एकंदरीतच आपण त्या राज्यांना विलग करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये डिवायडेशन करू शकत नाही असे राज्य. एकच संविधान हे एकात्म स्वरूपाचे वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेची लवचिकता, साधारणतः जर राज्यघटना लवचिक असेल तर केंद्र शासन सहज पद्धतीने त्यामध्ये बदल घडवून आणू शकेल. आणीबाणी तरतुदी. ओके, हे तर एकात्म स्वरूपाची वैशिष्ट्य खंबीरपणे असलेले आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे एकल नागरिकत्व, त्यानंतर आहे एकात्मिक न्यायव्यवस्था, अखिल भारतीय सेवा. ओके, अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये जे IAS IPS अधिकारी असतात ते नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. त्यानंतर आहे राज्यपालांची नियुक्ती. हे देखील या एकात्म वैशिष्ट्य आपल्याला या भारतीय संघराज्याच्या संदर्भात दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरच्या या लेक्चरमध्ये शेवटचा प्रश्न असणार आहे आणि आपण इन डिटेल जे काही प्रत्येक प्रश्न आहे ते आपण बघत आहोत आणि रिवाइज करत आहोत. ओके, भारतीय संघराज्याबाबत खालील चुकीची जोडी कोणती अशा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि भारतीय संघराज्याबाबत जे काही टीका वेगवेगळ्या घटना निर्मात्याच्या वेळेस किंवा घटनाकर्त्यांनी किंवा एकंदरीत राजकीय तज्ञांनी केलेली आहे त्या संदर्भात चुकीची जोडी विचारलेली आहे. ओके, ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हणतात तर त्यांचं स्टेटमेंट आहे संघराज्याची सहकारी संघराज्य आहे अशा पद्धतीने भारतीय संघराज्याबद्दल बोललेलं आहे का. मॉरिस जोन्स वाटाघाटीचे संघराज्य म्हटलेलं आहे का. आयव्हर जेनिंग्स केंद्राकडे झुकलेली संघराज्य अशा पद्धतीने म्हटलेलं आहे का. त्यानंतर केसी वेयर अतिसंघराज्य हे स्टेटमेंट केलेलं आहे का. ओके,
सो संघराज्य प्रणाली संदर्भाने मागच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो संघराज्यामध्ये गैर संघराज्य किंवा एकात्मिक, ओके, सो असे जी काही पद्धती आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतीय याच्यामध्ये वैशिष्ट्यामध्ये दिसून येतात आणि म्हणून भारतीय संघराज्य पद्धतीमध्ये जे वेगवेगळ्या घटना तज्ञांनी टीका केलेली आहे की हे संघराज्य पद्धती नसून हे जास्त प्रमाणामध्ये एक युनिटरी फीचर्स आहे असे टीका केलेली आहे, ज्यामध्ये केसी वेअर यांचं काय म्हणणं आहे, अर्ध संघराज्य, ओके, क्वासी फेडरल म्हटलेलं आहे. ओके, क्वासी फेडरल म्हणजे काय, तर अर्ध संघराज्य अशा पद्धतीने अर्धसंघीय प्रणाली आहे असे केसी वियर यांनी म्हटलेलं आहे. पॉल ॲपलबी यांनी काय म्हटलेलं आहे, तर अतिसंघराज्य म्हणजे एक्स्ट्रीमली फेडरल अशा पद्धतीने म्हटलेलं आहे, अतिसंघराज्य. त्यानंतर आहे मॉरिस जोन्स, वाटाघाटीचे संघराज्य अशा पद्धतीने मॉरिस जोन याने जी टीका आहे ती आपल्या भारतीय संघराज्य संदर्भात केलेली आहे. आयवर जेनिंग्स यांनी काय म्हटलेलं आहे, तर केंद्राकडे झुकलेली संघराज्य प्रणाली, फेडरेशन विथ द स्ट्रॉंग सेंट्रलाइज टेंडन्सी अशा पद्धतीने स्टेटमेंट आयवर जेनिंग्स यांनी केलेलं आहे. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलेलं आहे, तर सहकारी तत्वावर उभी राहिलेले संघराज्य असे स्टेटमेंट या ग्रॅनविल ऑस्टिन यांनी केलेलं आहे. ओके, सो कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ज्याला म्हटलेलं आहे. आता आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं होतं की कोणती जोडी चुकीची आहे. ओके, सो ग्रॅनविल ऑस्टिन सहकारी संघराज्य म्हटलेलं आहे का, तर बरोबर आहे. ग्रॅनविल ऑस्टिन आपण बघितलेले सहकारी संघराज्य, त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. मॉरिस जोन्स यांनी काय म्हटलेलं आहे, तर वाटाघाटीचे किंवा बार्गेनिंग फेडरलिझम म्हटलेले आहे. ओके, सो राज्यांशी मिळून वाटाघाटीद्वारे हे संघराज्य उदयास आलेलं आहे असं मॉरिस जोन्स म्हटलेलं आहे, तो हे देखील बरोबर आहे. आयवर जेनिंग्स यांचे काय म्हणणे आहे, काय म्हटलं आहे, तर केंद्राकडे झुकलेले संघराज्य, तो देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि केसी वियर यांचं काय म्हणणं आहे, म्हटलेलं आहे, तर अतिसंघराज्य. सो केसी वियर यांनी म्हटलेलं आहे का, तर त्यांनी अर्ध संघराज्य म्हटलेलं आहे. सो क्वासी फेडरल किंवा अर्ध संघराज्य हे केसी वियर यांनी म्हटलेलं आहे, तर अतिसंघराज्य हे पॉल ॲपलबी यांनी म्हटलेलं आहे, ज्याला एक्स्ट्रीमली फेडरल म्हटलं गेलेलं आहे. सो अतिसंघराज्य हे जे काही तत्व आहे ते या पॉल ॲपलबी यांनी म्हटलेलं आहे, तर त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. सो केसी जे काही वियर आहेत त्यांनी अर्धसंघ एवढं लक्षात ठेवा, अर्धसंघ यांनी म्हटलेलं आहे. ओके, क्वासी फेडरल. सो अशा पद्धतीने ड स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे, आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो हे स्टेटमेंट देखील लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न आपल्या या चालू जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण 30 दिवसाची किंवा 5 आठवड्यांची जी रिव्हिजन बॅच आपल्या टेलिग्रामवर घेत आहोत त्यामध्ये सुरू केलेलं आहे. सो त्याचे विश्लेषण आपण या ठिकाणी बघतो आहोत. ओके, आता या बॅच विषयी या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 5 आठवड्यांची ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये 5 सब्जेक्ट राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास आणि विज्ञान, आणि त्या संदर्भाने जे काही शेड्यूल आहे ते प्रश्न विचारण्याच्या आधी 1 दिवस आधी तुम्हाला ते शेड्यूल देण्यात येईल. त्या पद्धतीने ते टॉपिक तुम्ही प्रिपेअर केल्याच्या नंतर त्यावर प्रश्न विचारण्यात येईल. ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केल्याच्या नंतर त्या प्रश्नांचे विश्लेषण आणि विश्लेषित PDF देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. ओके, सो जवळपास 450 प्रश्न 5 आठवड्यांमध्ये पूर्ण करण्याचा आपण मानस ठेवलेला आहे. ओके, सो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर मिळेल. ओके, सविस्तर माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सो या ठिकाणी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.